ओके. इथे आलेल्या किती जणांना असं वाटतं की दारू तंबाखू हे हानिकारक आहेत? येस, हात वर करू शकता, चॅटमध्ये टाकू शकता किंवा अनम्यूट करू शकता. इथे आलेल्या किती जणांना असं वाटतं की दारू तंबाखू हे हानिकारक आहेत? हो, हानिकारक आहे. ओके. अजून एकच जण? ओके, मंगेशला पण वाटतंय. ठीक आहे, बाकीचे कदाचित जाणून घ्यायला आले की खरंच हानिकारक आहे का. ओके, अतुलनी पण सांगितलं. ओके, जर मग हे हानिकारक आहेत तरी सुद्धा लोक याचा वापर का करतात? जेव्हा जेव्हा लोक सुरुवात करतात हे वापरायला, तेव्हा ते काय कारण सांगतात, कशासाठी वापरतायत ते दारू किंवा तंबाखू? कशासाठी घ्यावी लागते त्यांना दारू तंबाखू? टेन्शन असतं. टेन्शनसाठी घ्यावे लागते त्यांना, अरे आज खूप स्ट्रेस आलाय, आज बसूया. किंवा सुरुवातीला तरी मित्रांची संगत किंवा सोबत असलेल्यांच्या संगतीमध्ये फिट व्हायचंय म्हणून कधी कधी त्यांच्यासोबत ट्राय करायचं म्हणून घेता येते. बरोबर आहे, पिअर प्रेशरमुळे, फ्रेंड्स मध्ये कूल बनायचंय म्हणून. बरोबर, काही काही ऍडिक्शन, म्हणजे आता ऍडिक्शन झालेलं आहे त्यामुळे घ्यावंच लागतं, काही पर्याय नाहीये. काय काय एन्जॉय करायचं म्हणून घेतात. बरोबर. थँक्यू. येस. स्वतःच्या मनाला म्हणतो याला टेन्शनसाठी, मित्रासाठी सोबती म्हणून, कंपनी द्यायची म्हणून. हा, ह्या सगळ्या मुद्द्यांवर, हे जे काही मुद्दे तुम्ही मांडलेत त्या सगळ्या मुद्द्यांवर आपण एक एक करून चर्चा करणार आहोत. ठीक आहे, आणि जर कुठला मिस झालाच तर मला शेवटी आठवण करून द्या, तो पण आपण डिस्कस करूया. ओके. आता शाळा कॉलेजेसमध्ये हे वेबिनार, हे सेशन्स घ्यायची वेळ का आली? कारण की आपल्या इकडे शाहरुख खान असं म्हणतो की जिंदगी में रॉयल बनना है तो रॉयल स्टॅग ले लो. धोनी असं म्हणतोय नंबर वन क्रिकेटर आणि लीडर बनला कशामुळे? मॅकडॉवेल्स, दारूमुळे. त्याच्यानंतर आलियाला सुद्धा आता वाटायला लागलंय की जर प्राईड, अभिमान कशात आहे तर तो दारूमध्ये आहे. आणि आपण सगळे ह्या सगळ्यांना फॉलो करत असतो, बरोबर? तर हे सगळे जे काही सांगतायत की सक्सेसफुल बनण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, प्राईड म्हणून दारू तंबाखू गरजेची असते, हे सगळं खरं आहे का? येस, विमल बोलो जुबा केसरी. ये तो जुबा जुबा पे है. येस, तर हे सगळं खरं आहे का? हे अजिबात खरं नाहीये, बरोबर ना? हा, राईट. तरी सुद्धा हे लोक आपल्याला हे का सांगतायत? काय वाटतं, हे असं का सांगतायत आपल्याला? थोड्या एक्स्ट्रा पैशासाठी ते लोक आपल्याला चुकीची माहिती देतात. मग आता हे कमवत नाहीत का? पैसे नाही कमवत हे? कमवतात ना. हे चांगले क्रिकेटर्स, फिल्म स्टार्स नक्कीच आहेत, पण ते चांगले नागरिक आहेत का? नाही. कारण की थोड्या जास्त पैशांसाठी ते आपल्याला चुकीची इन्फॉर्मेशन देत आहेत. धोनी बॅक स्टेजला त्याचा त्याचा मित्र दारू पिऊन आला म्हणून तो मित्राला रागवतो. तो खऱ्या आयुष्यात जर ह्याला वाईट मानतो. गंदा आहे पर धंदा आहे. ओके. सो ते चांगले नागरिक अजिबातच नाहीयेत, पण तरी सुद्धा आपण युट्यूब, इंस्टाग्राम, टीव्ही सगळीकडे यांनाच बघत असतो, यांनाच रोल मॉडेल मानतो, यांनाच फॉलो करत असतो. म्हणून मग आता आम्ही जे काही शिकलो आहे सायकोलॉजीमध्ये किंवा आमच्या एक्सपिरियन्समध्ये, प्रॅक्टिसमध्ये आम्ही जे एक्सपिरियन्स केलंय ते आता लोकांना सांगण्याची वेळ आलेली आहे. ओके. सो दारूमुळे मृत्यू कसे होतात? काय होतं आणि मृत्यू होतो दारूमुळे? येस, थँक्यू व्हिडिओज ऑन ठेवण्यासाठी. दारूमुळे मृत्यू कसे होतात? लिव्हर फेल होतं, बरोबर आहे, लिव्हर खराब होतं. अजून? हे झालं 20% मृत्यू अंदाजे दारूमुळे होतात. बाकीचे 80% मृत्यू कसे होतात दारूमुळे? हार्ट अटॅक. ऍक्सिडेंट्स. येस, व्हेरी ऍक्सिडेंट्स गुड. होतात. ऍक्सिडेंट्स.
हार्ट अटॅक, व्हायलन्स. राईट. सो आपल्याला इतके वर्ष फक्त कॅन्सर आणि लिव्हर खराब होणं एवढेच दारूमुळे होणारे मृत्यू माहिती असतात, राईट? पण बाकीचे मृत्यू कसे होतात ते माहितीच नसतं. ऍक्सिडेंट कसे होतात? काय होतं ड्रिंक केलं आणि ड्राईव्ह केल्यावरती आपली जी जजमेंट आहे ती इम्पेअर होते. म्हणजे आपण जज नाही करू शकत की किती दोन वाहनांमध्ये अंतर आहे, किंवा मला आता ब्रेक मारायचा आहे तरी सुद्धा माझी बॉडीचे पार्ट्स माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. असं सगळं दारू प्यायल्यावरती होतं, कारण तो ब्रेन वरती इम्पॅक्ट करतो डिरेक्टली. मग तरी सुद्धा लोक ड्रिंक अँड ड्राईव्ह का करतात बरं? कारण की दारूमुळे कॅपॅसिटी होते कमी, क्षमता होते कमी, पण कॉन्फिडन्स होतो डबल, हाय, जास्त. आज तेरा भाई गाडी चलाएगा, अरे बेट तेरे से तो अच्छा ही चलाएगा, असं म्हणत मग ऍक्सिडेंट्स होतात. काही ऍक्टर्स, बॉलिवूड हॉलिवूड ऍक्टर्स वारले नव्हते तोपर्यंत आपल्याला माहिती नव्हतं की बाथटब मध्ये बुडून सुद्धा मृत्यू होऊ शकतो. आता बाथटब मध्ये बुडून कसा मृत्यू होणार? तर दारूमध्ये नशेच्या स्थितीमध्ये बिंदू झोपतो, रिफ्लेक्सेस नीटपणे काम करत नाहीत, त्यामुळे मग ते असं उठणार नाहीत, असंच बसून राहणार आणि मग बाथटब मध्ये सुद्धा मृत्यू झालेले आहेत. वी नो द एक्झाम्पल्स, है ना? हार्ट अटॅक कसा येतो? तर आर्टरीज ज्या आहेत आपल्या ब्लड कॅरी करणाऱ्या, त्या छोट्या होतात, डॅमेज होतात. कसं? तर दारू आणि तंबाखूमुळे त्या डॅमेज होतात आतून. कोलेस्ट्रॉल चिपकायला लागतो. ब्लड क्लॉटिंगची शक्यता, गुठळ्या होण्याची शक्यता वाढते. आणि त्याच्यामुळे जर हार्टला रक्तपुरवठा पोचला नाही तर हार्ट अटॅक येतो. आणि जर मेंदूला रक्तपुरवठा पोचला नाही तर ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो. तर अशा प्रकारचे मृत्यू होतात. माझ्या बिल्डिंगमध्ये काका होते जे 45 वर्षाचे होते. आणि ते असे बारीक आणि रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जायचे. आणि ते अचानकपणे 45व्या वर्षी वारले. हार्ट अटॅक आला. तर सगळेजण शॉक की एवढे ते आरोग्याची काळजी घ्यायचे तरी सुद्धा कसे काय ते गेले. तर सगळ्यांना माहिती होतं की त्यांना तंबाखू, गुटखा खाण्याची सवय होती. पण कोणालाच माहिती नव्हतं की दारू आणि तंबाखूमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो, कॅन्सर होतो. सो फक्त आपल्याला माहिती असतं की तंबाखू म्हणजे ओरल कॅन्सर, तर नाही, दारूमुळे सुद्धा कॅन्सर होतो. आणि ते पण बॉडी पार्टच्या तऱ्हेतऱ्हेच्या कॅन्सर होतात, कारण की ते टॉक्सिक पदार्थ आपल्या बॉडीमध्ये रक्ताद्वारे जात असतात. कोणीतरी म्हणलं व्हायलन्स, मर्डर होतात. आता सलमान खानच्या ड्रायव्हर सीटवरती तो माणूस नशेमध्ये होता म्हणून त्याच्याकडून ऍक्सिडेंट झाला, की तो माणूस अक्षरशः वाईट होता म्हणून त्याच्याकडून मर्डर आणि ऍक्सिडेंट झाला? म्हणजे लोक बोलतात की मॅडम, मर्डर्स आणि सुसाईड होतात, तर मर्डर करतंय कोणी, मारतंय कोणाला तरी, तर बिचारे दारू का क्या फॉल्ट आहे? त्या माणसाची चूक आहे ना, बरोबर? पण आपण बघितलं ना की आपली जजमेंट जे आहे, आपण विवेक बुद्धी आपली हरवते नशेमध्ये. मग आपण गुड काय बॅड काय हे ठरवू नाही शकत. म्हणून मग अनेक लोक बोलतात ना की जेव्हा दारू पितात ना तेव्हाच ते हात उगारतात, तेव्हाच ते मारतात, एरवी ते चांगले असतात. तर हे दारू बुरी होते. म्हणजे आमचं असं ठाम मत आहे की दारू पिणे वाला बुरा नहीं होता है, लेकिन दारू बुरी होती है. म्हणून मग आपल्याला हे सांगण्याची गरज आहे. तर कशी बरं बुरी आहे? एक मूवी आहे, नो वन किल्ड जेसिका. त्याच्यामध्ये तो बार मध्ये दारू पीत बसलेला असतो. आता तो निवांत, कोणाला काही त्रास नाही, काही नाही. पण थोड्या वेळाने तो अजून एक ड्रिंक मागतो. मग तो बार टेंडर बोलतो की सॉरी सर, मी आता तुम्हाला ड्रिंक नाही देऊ शकत अजून एक, कारण बार आता बंद करायची वेळ झाली आहे. तर तो बोलतो की मुझे नहीं दारू देगा, मुझे दारू नहीं देगा, डिशक्या. आता हे काय रिझन होतं मारायचं? नाही. पण छोट्या छोट्या गोष्टींमुळे लोक भांडण करतात आणि फाईट्स करतात, मर्डर्स होतात. आणि मग त्यांना नंतर रिग्रेट होतं की मी तर चांगला माणूस होतो यार, माझ्याकडून असं कसं होऊ शकतं? जे लोक, आता तुम्ही म्हणालात की स्ट्रेस साठी लोक दारू पितात, है ना? मग जे लोक दारू पितात ते सुसाईड का बरं करतात? काय वाटतं? आत्महत्या का करत असतील जे लोक दारू पितात? ओके. सो एकतर
दारूमुळे स्ट्रेस जात नाही, तो वाढत असतो, बरोबर आहे. तर मग त्यांना एन्झायटी डिप्रेशन होऊ शकतं आणि मग एकदा ते नशेमध्ये येऊन आपल्या विवेक बुद्धी जागी नसते, तर नशेमध्ये ते वाटलं तर ते गिल्टमध्ये येऊन करतात. ओके. आता ऍडिक्शन होतं म्हणजे लत लागते, म्हणजे प्यावंच लागतं असं त्यांचं म्हणणं असतं, बरोबर. मग त्यांना असं वाटायला लागतं की अरे माझ्या आजूबाजूला मी बघतोय की माझी फॅमिली त्रासलेली आहे, माझा जॉब गेलेला आहे, लोक दुःखी आहेत, माझं काही ठीक चालू नाही आहे, तरी सुद्धा मी दारू पिणं थांबवू शकतोय का? नाही, कारण आता ती ऍडिक्शन मध्ये फसलोय. मग त्यांना असं वाटत असतं की अरे माझ्या इच्छाशक्तीमध्ये आहे ना दारू पिणं थांबवणं, मला पाहिजे तेव्हा मी थांबवू शकतो. तर खरंच ते आपल्या इच्छाशक्तीवर असतं का हे आपण पाहणार आहोत. पण त्यांना असं वाटतं की अरे इच्छाशक्तीमध्ये मग एवढं सगळं मी बघतोय परिणाम, तरी सुद्धा मी कसा मूर्ख असेन, गाढव असेन की मी दारू पिणं थांबवत नाहीये, असं त्यांना वाटायला लागतं. मग ते स्वतःला कोसतात आणि एक दिवशी नशेत गिल्टमध्ये येऊन ते सुसाईड करतात. त्यांच्या त्यांचे पार्टनर्स म्हणजे त्यांच्या बायका, वाईफ्स, ते ते का करत असतील बरं? त्यांच्या पत्नी का सुसाईड करत असतील? त्या तर पित नाहीत ना, तर मग तरी सुद्धा त्या का सुसाईड करत असतील? येस, त्रासामुळे, बरोबर आहे. मग त्रास होतोय तर ते डिवोर्स घेऊ शकतात ना. आपल्याकडे समाजाने जितकं कर्जबाजारीपणा, बरोबर, माझा नवरा सोडत नाही आहे दारू, सोशल त्याच्यानंतर डिग्निटी. येस, राईट. नवरा सोडत नाहीये दारू पिणं, आणि पैसे पण, आता जॉब पण गेले, मला एकटीलाच पैसे कमवायला लागतात, माझा त्रास सुद्धा संपत नाहीये, नवरा दारू पिणं सुद्धा सोडत नाहीये. मग डिवोर्स हा ऑप्शन का नाहीये आपल्याकडे? आपल्या समाजाने जितकं दारू आणि तंबाखूला मान्य केलं, तितकंच डिवोर्सला, घटस्फोटाला केलं का? नाही. मग तिला असं वाटतं की माझ्याकडे आता एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे आत्महत्या करणं. बट आपल्याला हे आजूबाजूच्या तरुणाईला सांगावं लागणार आहे की आपली लाईफ खूप प्रिशियस आहे. डिवोर्स इज बेटर ऑप्शन दॅन सुसाईड, राईट? ओके. सो हे रिसर्च स्टडी आहे ज्याच्यामध्ये सापडलंय की भारतीय पुरुषांच्या जेवढ्या पण रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट्सने डेथ होतात, त्यातल्या किती टक्के, 33% मृत्यू जे आहेत ते केवळ कशामुळे होत आहेत? दारूमुळे होत आहेत. मग हे 33% रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट्सने होणारे मृत्यू आपण वाचवू शकलो असतो का? डेफिनेटली वाचवू शकलो असतो, जर दारू पिऊन गाडी चालवली नसती तर. ओके. सो 30 लाख मृत्यू दरवर्षाला होत आहेत, म्हणजे किती? दर 10 सेकंदाला एक मृत्यू होतोय. कशामुळे? दारूमुळे, ज्याला आपण कूल पार्टी ड्रिंक असं म्हणतो. इतके मृत्यू होऊन सुद्धा आपण काय करतो? हा बघा माझा ब्रँड, असं आपण त्याला सजवून घरात ठेवत असतो, है ना? तर इतके सारे मृत्यू होत आहेत, तरी सुद्धा लोक का दारू पिणं थांबवत नाहीये? कारण त्यांना असं वाटत असतं की हा ऍडिक्शन होतं, मृत्यू होतात, पण माझ्यासोबत नाही होणार बाबा, मी तर कंट्रोलमध्येच पिणार, बरोबर आहे. तर मला असं विचारायचंय की इकडे आपल्यापैकी जे लोक आहेत त्यांच्याकडे कुठल्या सुपर पॉवर्स आहेत का, मूवी मध्ये दाखवतात तशा, किंवा कोणी आकाशातून अचानक असं टपकलंय का? नाही, राईट. किंवा मी सायकोलॉजिस्ट आहे, मला सगळं माहिती आहे आणि मी दारू प्यायला सुरुवात केली तर मला ऍडिक्शन नाही होणार का? ऑफकोर्स होणार. जे जे लोक या पदार्थांना टच करणार त्यांना ऍडिक्शन होऊच शकतं, राईट. कारण की ते पदार्थच तसे आहेत. मग आता जर 30 लाख मृत्यू दारूमुळे होत आहेत, दर 10 सेकंदाला एक मृत्यू दारूमुळे होतोय, तर तंबाखूमुळे किती मृत्यू होत असतील? 30 लाखापेक्षा कमी की 30 लाखापेक्षा जास्त? काय वाटतं? मे बी जास्त. राईट. तंबाखूमुळे, तंबाखू कशा कशामध्ये असतो? तंबाखू कशा कशामध्ये असतो? गुटखामध्ये असतो, सिगारेटमध्ये असतो. पान. येस. कधी कधी पानमध्ये असतो. मशेरी. मशेरी, बरोबर, जे बायका लावतात, राईट.
खर्रा, तपकीर या सगळ्या पेस्ट पदार्थांमध्ये हा पेस्ट टूथपेस्ट पण येते तंबाखूची. अच्छा ओके येस. त्याच्यानंतर हुक्का, ई सिगारेट या सगळ्या पदार्थांमध्ये तंबाखू असतो. हे सगळे तंबाखूजन्य पदार्थ आहेत. तर त्याच्यामुळे किती दारूपेक्षा जेवढे मृत्यू होतात त्याच्याहून डबल तिप्पट मृत्यू तंबाखूमुळे होतात. म्हणजे दर 4 सेकंदाला एक मृत्यू तंबाखूमुळे आपल्या इकडे होतोय. ठीक आहे. ओके. तर लोकांना माहितीच नसतं की तंबाखूमुळे सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो. कॅन्सर्स तर येस, आपण कॅन्सर तर माहितीये तंबाखूमुळे होत होतो. तो फक्त ओरल कॅन्सर नाही तर वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सचा. त्याच्याच सोबत लंग डिसीजेस. आपण दारूच्या मृत्यूमध्ये सुद्धा पाहिलं की टीबी, निमोनिया, एड्स हे लिहिले होते. आता कसं शक्य आहे टीबी, निमोनिया, एड्स हे आजार आपल्याला दारू तंबाखूमुळे होणं? दारू तंबाखूमुळे काय होतं की आपली इम्युन सिस्टीम जी आहे, प्रतिकारशक्ती जी आहे ती कमी होते. त्यामुळे मग हे जे काही संसर्गजन्य आजार आहेत ते पटकन आपल्याला अ, होतात. कारण की आपल्याकडे काय असते, बॅक्टेरिया या व्हायरसेस बॅक्टेरिया सोबत फाईट करण्यासाठी इम्युनिटी पॉवर असते, प्रतिकारशक्ती असते. जे लोक नशेत असतात ते लोक काय बरोबर काय चुकीचं याचा विचार नाही करू शकत. मग इनटॉक्सिकेटेड नशेच्या स्थितीमध्ये त्यांच्याकडून अनप्रोटेक्टेड सेक्स सुद्धा होतात, ज्याच्यामुळे सुद्धा HIV फैलू शकतो. येस, तर लंगचे आजार होणं, फुफ्फुसाचे आजार होणं, श्वसनाचे आजार होणं हे सगळं तंबाखूमुळे होतं. ऑलराईट. आता आपल्याकडे कोणाला कॅन्सर झाला तर मग आपल्याला किती दया येते ना, की बापरे बिचाऱ्याचं किंवा बिचारीचं लक चांगलं नव्हतं म्हणून त्याला कॅन्सर झाला, आउट ऑफ लक होतं. पण अमेरिकन कॅन्सर सोसायटीने एक अभ्यास केला, किती वर्ष, 20 वर्ष एक रिसर्च केला 1 मिलियन लोकांवरती. आणि त्याच्यात असं सापडलं की जेवढे पण कॅन्सरमुळे मृत्यू होतात त्यातले 30% मृत्यू हे फक्त कशामुळे होतात, तंबाखूमुळे होत आहेत. मग आपण हे 30% कॅन्सरचे मृत्यू वाचवू शकलो असतो का? जरूर वाचवू शकलो असतो, जर मनुष्य जमातीने तंबाखू वापरला नसता तर जरूर आपण वाचवू शकलो असतो. ओके. सो हे आहोत आपण, किती मस्त हेल्दी असतो आपण. आणि मग आपला संपर्क येतो तंबाखूशी. आता ही जी तंबाखूची शेती आहे त्या तंबाखूच्या शेतीला कुंपणाची गरज का नसते? कोणी गेस करू शकतं? कुंपणाची गरज का नसते तंबाखूच्या शेतीला? बुजगावणं, कुंपण याची गरज का नसते? नो गेसेस? कारण त्याला जनावर खात नाही. येस. सो गाढवांना, डुकरांना सुद्धा माहितीये की हे न खाण्यायोग्य पदार्थ आहे. पण माणूस काय करतोय, त्याला चावतोय, खातोय आणि स्मोक करतोय है ना. त्यामुळे मग आपल्याला या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. भारताची स्पेशालिटी समजली जाते ओरल कॅन्सर. का? तर आपलं तंबाखू आणि सुपारी प्रती जे प्रेम आहे त्यामुळे. म्हणजे आपल्याकडे तंबाखूला व्यसन मानलंच जात नाही. असं म्हणतात की डॉक्टर हम व्यसन बिसन नाही करते, बस तंबाखू खाते है. राईट. तर त्याला छोट जहर मानलं जातं. ओके. आपल्याकडे जेव्हा कोरोना आला होता तेव्हा कोविडच्या काळामध्ये आपण कोरोना न होण्यासाठी काय काय केलं? मास्क वापरून येस, मास्क. गर्दीमध्ये जाणं टाळलं. येस, आता जसं आपण ऑनलाईन बोलतोय तसंच अख्खं जग ऑनलाईन सुरू होतं. ऑनलाईन होतं. हो येस. स्कूल कॉलेजेस बंद होते, आपण कोणाला भेटायला जात नव्हतो कितीही इच्छा असली तरी है ना. फिजिकल डिस्टन्सिंग असं आपण सगळं पाळत होतो, सॅनिटायझर यूज करत होतो. किती किती काळजी घेतली आपण कोरोना न होण्यासाठी. आणि त्या कोविडच्या 2 वर्षाच्या काळामध्ये 5,24,000 मृत्यू झाले. ठीक आहे. त्याच्याहून डबल कोरोनामध्ये जेवढे मृत्यू झाले त्याच्याहून दुप्पट मृत्यू, 10 लाखाहून जास्त मृत्यू एका वर्षात तंबाखू चघळल्याने आणि स्मोक केल्याने झाले. ओके.
तरी सुद्धा आपण जेवढं कोरोनाला सिरियसली घेतलं आणि कोरोनापासून होणारे मृत्यू वाचवण्यासाठी काय काय केलं, तेवढं आपण तंबाखूला सिरियसली घेतोय का? तर नाही. आणि म्हणूनच अजूनपर्यंत आपल्या भारतातल्या 42% पुरुष आणि 14% महिला हे ऍडिक्टिव्ह पॉइझन जे आहे ते वापरत आहेत. ओके. तर USA मध्ये काय झालं होतं, फुफ्फुसाचा कॅन्सर जो होता 1900 मध्ये, तो दुर्मिळ आजार होता, कोणाला फारसा व्हायचा नाही. नंतर तिकडे ऍडव्हर्टिजमेंट्स आणि ग्लोबलायझेशननी मग सिगारेटचा वापर वाढत चालला होता. मग 1950 मध्ये जो दुर्मिळ आजार होता ना, तो आता काय झाला होता, सरळ आढळणारा, कॉमनली आढळणारा आता आजार तो झाला होता. मग तिकडे 1964च्या आसपास तिकडच्या गव्हर्नमेंटनी, म्हणजे सरकारनी आणि जागरूक नागरिकांनी, तुमच्यासारख्या जागरूक नागरिकांनी ठरवलं की आपल्याला हे नको आहे, आपल्याला आता जनजागृती करायला पाहिजे, हे वापर थांबवायला पाहिजे सिगारेटचा. आणि मग तो वापर कमी केल्यानंतर तिकडच्या मृत्यूमध्ये, त्याच लंग कॅन्सरने होणाऱ्या, फुफ्फुसाच्या कॅन्सरने होणाऱ्या मृत्यूमध्ये किती टक्क्यांनी घट झाली होती? 34% घट झाली होती. मग जर आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं तर आपण ही सिच्युएशन इकडं भारतात पण आणू शकतो, राईट? कलेक्टिव्हली आपण ही सिच्युएशन जी आहे, परिस्थिती नक्कीच बदलू शकतो. ओके. तर आता कसे मृत्यू होतात दारू तंबाखूमुळे हे आपण पाहिलं. पण मग जर आपण सांगायला गेलो कोणाला की अरे बाबा 10 वर्ष आयुष्याची कमी होतात, नको ते वापरूस, तर लोक कसे म्हणतात? काय म्हणतात तुम्हाला? लोक असं म्हणत असतील ना की ठीक आहे ना, लवकरच मरणार ना, काही न करता, एन्जॉय न करता मरण्यापेक्षा दारू तंबाखू वापरून मस्त एन्जॉय करत जब तक जिएंगे ऐश करके जिएंगे. तर आता हे खरंच आहे का की ऐश करत ते जगतात? म्हणजे जे लोक दारू तंबाखू वापरतात ते लोक दारू तंबाखू न वापरणाऱ्या लोकांपेक्षा जास्त हॅप्पी आणि एन्जॉय करतात का, आनंद घेतात का? ऑफकोर्स नॉट, राईट? मग आपण आता बघूया की 12 पद्धतीने कसा आपल्या जीवनाचा दर्जा कमी होतो. तर इकडे बघू शकत असाल तुम्ही की डोक्यापासून पायापर्यंत, तळव्यापर्यंत तऱ्हेतऱ्हेचे आजार आपल्याला दारूमुळे होतात. तर हे झालं फक्त दारूचं चित्र. असे वेगवेगळे ड्रग्सचे वेगवेगळे चित्र आहे. ठीक आहे. आता जेव्हा हृदयाकडे जाणारा रक्तपुरवठा थांबतो, कसा? आर्टरीज डॅमेज होतात, छोट्या होतात, कोलेस्ट्रॉल चिपकतो, ब्लड क्लॉटिंग होतं. त्यामुळे जेव्हा हृदयाच्या इथे जाणारा रक्तपुरवठा थांबतो, आर्टरीज बंद पडतात, तेव्हा हार्ट अटॅक येतो. मेंदूच्या इथे जाणारा रक्तपुरवठा थांबला, आर्टरीज बंद पडल्या, तर ब्रेन स्ट्रोक येतो. तसंच जर पुरुष लिंग जे आहे, पेनिस आहे, तिकडे जाणाऱ्या आर्टरीज आणि रक्तपुरवठा थांबला, तर मग त्यांना ते इरेक्ट होऊ शकत नाही आणि मग ते लैंगिक संबंध ठेवू शकत नाही, ज्याला आपण नपुंसकता असं म्हणतो. मग त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या पत्नीला आयुष्यभर अतृप्त लैंगिक संबंध, म्हणजे लैंगिक आयुष्य काढावं लागतं. मग तिकडे फिजिकली पेन होतं का पेनिसला? नाही, तर ते इमोशनल पेन आहे. कारण की दारूमुळे इच्छा तर वाढते लैंगिक संबंध करण्याची, पण ते करू काही नाही शकत. मग ते डॉक्टरकडे येतात आणि सांगतात की डॉक्टर, जीने में कुछ अर्थ ही नहीं रहा है डॉक्टर. राईट? सो जेव्हा लोक दारू तंबाखू वापरतात, सगळ्यांना सांगणार, स्टेटस इन्स्टाचं पोस्ट टाकणार, सगळ्यांना घेऊन घेऊन करणार. पण जेव्हा अशा त्रासातून जात असतात तेव्हा लाज शरमेपोटी कोणाला सांगतात का? नाही. मग हे कुठे होतं? फक्त घरातल्या बंद भिंतीआड किंवा हॉस्पिटल्स, क्लिनिक्स मध्ये हे माहिती पडतं. आता दारू हे काही एनर्जी ड्रिंक आहे का? बियर किंवा अजून काही असं एनर्जी ड्रिंक आहे का? नाही. किंवा असं म्हणतात की लडकी को प्रपोज करना है तो दारू पिके जाओ, हिम्मत आ जाएगी. तर हिम्मत येते का? नाही. हिम्मत वगैरे अजिबात काही येत नाही. आपण बघितलं ना की आपलं जजमेंट इम्पेअर होतं. खरं, बरोबर आणि चूक काय ह्याचा आपण फरक करू शकत नाही आणि त्यामुळे मग आपण ते इम्पल्सिव्हली वागतो. आता स्टॅमिना फिजिकली तर वाढत नाही. विचार करा ना, तुम्ही सांगत होतात मला की कसे कसे मृत्यू होतात, काय काय खराब होतं. ते हे खराब होतंय, हे दुखतंय, ते दुखतंय, ते एन्जॉय पण करू शकत नाही आणि आपल्याकडे ताकद पण नसते. मसल्स खराब होतात, हार्टला धोका आहे, लंग्सला धोका आहे, बरोबर? इम्युनिटी कमी होते. मग सोबतच
मानसिक मेंटल स्टॅमिना वाढतो का? ते बोलतात ना, चलो सुट्टा मार के आते हैं, रात भर बैठ के असाइनमेंट करना है, स्पेशली इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा असं. तर मग काय होतं, मेंटल ताकद वाढते का? मेंटल फोकस वाढतो, कॉन्सन्ट्रेट जास्त करू शकतात का? तर थोड्या वेळासाठी आपला थकवा नम होऊन जातो, मेंदू नम होतो, त्याच्यामुळे थकवा थोडा गेल्यासारखा वाटतो. म्हणून आपण फक्त थोडा काळ थोडा एक्स्ट्रा काम करू शकतो. पण आपल्याला त्याची सवय लागली तर आपण अभ्यासाला सुट्टा मारल्याशिवाय, स्मोक केल्याशिवाय बसू शकत नाही. आपल्याला तिथं पोहोचायचंय का? किंवा स्पोर्ट्स खेळणारे असू आपण, ठीक आहे. तर मग जशा हृदयाकडे जाणाऱ्या आर्टरीज बंद पडतात, तसं पायाकडे जाणाऱ्या आर्टरीज सुद्धा बंद पडतात. मग पाय पाय थंड पडायला लागतात, काळे व्हायला लागतात. हळूहळू मग ते तुम्ही फुटबॉल खेळू शकत नाही, स्पोर्ट्स खेळू शकत नाही. हळूहळू तुम्ही नुसते उभे राहिलात तरी दुखतात, उभे नाही राहिलात तरी मग हळूहळू दुखायला लागतात, असे डॅमेज व्हायला लागतात. सो अर्थात एनर्जी वाढण्यामध्ये किंवा मेंटल फोकस वाढण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही. ओके. आता जे लोक दारू तंबाखू वापरतात, दिवसाला किती रुपये खर्च होत असतील त्यांचे दारू तंबाखूवर, तुमच्या अंदाजे आजूबाजूला? येस. जे लोक दारू तंबाखू वापरतात, त्यांचे दिवसाला किती पैसे दारू तंबाखूवर खर्च होत असतील? कमीत कमी 50, जास्तीत जास्त 150 रुपये. म्हणजे ओके. ते ब्रँड आणखीन त्याच्यावर आणि क्वांटिटी, ते बरोबर आहे. किती प्रमाणात खातात त्याच्यावर अवलंबून आहे. बरोबर आहे. आता तंबाखू खाणारा काय एकच पॅकेट घेतो का दिवसाला? नाही, तर अजून 4, 5, 10 पॅकेट त्या पॉकेटमध्ये असतात. बरोबर आहे ना? ओके, 300 रुपये. ओके, ठीक आहे. जेवढे जास्त पैसे, आणि मॅम म्हणाल्या तसं, जो काही ब्रँड असेल आणि जेवढे जास्त पैसे तेवढे जास्त खर्च होत असणार आहे. मग विमलला पर डे 200 रुपये खर्च होतात. ओके, राईट. मग आपण पकडून चालूया, 300 रुपये किंवा 200 रुपये आपण पकडून चालूया. हे जर दिवसाला खर्च होतात 200 रुपये, तर मग महिन्याला किती खर्च होतात? अर्थात 6,000. बरोबर. महिन्याला 6,000 खर्च होत आहेत, तर वर्षाला किती हजार खर्च होणार आहे? 72,000, 200 रुपये पकडून चाललं तर. सो आपण जे लोक आपल्या आजूबाजूला दारू तंबाखू वापरतात, त्यांना हे पैशाचं कॅल्क्युलेशन करायला मदत करू शकतो, की त्यांचा इन्कम किती आहे आणि त्यांचे दिवसाचे यावरती पैसे किती खर्च होत चालले आहेत. तर मग जर आपण हे दारू तंबाखू वापरत नाही आहोत, तर 72,000 वर्षाचे काय होत आहेत आपले? सेव्ह होत आहेत. मग इमॅजिन करा, जे कोणी हे दारू तंबाखू वापरतायत, त्यांनी जर हे नसतं वापरलं आणि हेच त्यांचे पैसे सेव्ह झाले असते, तर त्यांची आज परिस्थिती कुठं असली असती, राईट? तर त्यामुळे विजय मल्ल्या, पान टपरीवाला हे श्रीमंत बनत जाणार, पण आपल्या समाजामध्ये गरिबी आणखी वाढत राहणार. ओके. आता एकदा ना मी टेलरकडे कपडे शिवायला टाकले होते आणि मला घाई होती. मग मी म्हटलं की मी पूर्ण पेमेंट करून टाकते आणि मग मी नंतर घेऊन जाईन ते. तर तेव्हा मी माझे कपडे घ्यायला गेले, शिवायला टाकलेले. तर ते दुकान बंद होतं. म्हटलं आता आयत्या वेळेला मी कुठून आणू लग्नासाठी ड्रेस? म्हणून मी पुन्हा थोड्या वेळाने त्या दुकानामध्ये गेले. तरी सुद्धा दुकान बंद होतं. मग आता मी आजूबाजूच्या दुकानदारांना विचारलं की काय झालं, हे दुकान का बंद आहे? तर ते म्हणाले मला की मॅडम, तुम्ही पूर्ण पैसे दिलेले का त्याला? मी बोलली हो, सगळे पैसे देऊन टाकले होते. तर मग ते म्हणतात की आता पैसे पण विसरा आणि तुमचा ड्रेस पण विसरा. असं का म्हणाले असतील ते? काय वाटतं, असं का म्हणाले असतील? त्या टेलर काकांना दारूची सवय लागली होती. त्यामुळे जेव्हा जेव्हा पैसे संपायचे तेव्हा ते ऑर्डर्स घ्यायला यायचे. पण दारूमुळे ते शिलाई मशीनचं काम पूर्ण करू शकायचे का? नाही. मग ते तसंच दुकान बंद ठेवायचे. तर असं फक्त वर्कर्स नाही, कामगार नाही. इवन इथे बघू शकाल तुम्ही दुसऱ्या ओळीमध्ये, की जानेवारी ते एप्रिल 2022 रिसेंटची घटना आहे, की या 4 महिन्यांमध्ये रॅन्डमली स्क्रीनिंग करण्यात आलं. तेव्हा असं सापडलं की 9 पायलटनी आणि 32 केबिन क्रूनी ड्युटीवरती दारू प्यायलेली होती. आणि त्यातल्या एका पायलटनी तर त्या 4 महिन्यात 2दा ड्युटीवर दारू प्यायलेलं सापडलं.
सो हे अर्थात आपल्या कामावरती सुद्धा परिणाम करत आहे, कारण आपल्याला त्याचं ऍडिक्शन झालं तर आपण कामावर सुद्धा स्वतःला रोखू नाही शकत आहोत ते पिण्यापासून, आणि नंतर मग पुन्हा कार्यक्षमतेवर परिणाम होणार आहे. तर अशा प्रकारे ते परिणाम करत असतं. ओके. आता मध्ये ऍडव्हर्टिजमेंट यायच्या की स्मोकिंग इज कूल, किंवा मग अशी कोणीतरी सांगितलं पण कि लड़की को अट्रैक्ट करना है तो फिर ये ब्रांड का इस्तेमाल करो, या फिर स्मोक करो, कूल दिखते हो. तर असं काही असतं का? इकडे जितक्या पण मुली आहेत त्यांना मला विचारायला आवडेल की जे जे मुलं दारू पितात, स्मोक करतात, ते तुम्हाला अट्रॅक्टिव्ह वाटतात का? चॅट मध्ये पण टाकू शकता. येस, जितक्या पण मुली, लेडीज आहेत, तर मला त्यांना विचारायचंय की जे लोक दारू आणि तंबाखू यूज करतात, तर ते मुलं तुम्हाला अट्रॅक्टिव्ह वाटतात का? नाही. नाही. राईट. सो अनेकदा हेच उत्तर येतं कॉलेजेसमध्ये गेल्यावर सुद्धा, ई नाही. तर म्हणजे विचार करा ना की पाय कुठे चाललेत माहिती नाही, तोंडाला वास येतोय, असे दात खराब झालेले आहेत, ब्रेथ मधून पण वास येतोय. मग लोक असं म्हणणार का, की मुली असं म्हणतात का की वा काय मुलगा आहे यार? असं अजिबात म्हणत नाही. राईट. उलट आपला अट्रॅक्टिव्हनेस जो आहे तो कमी व्हायला लागतो, स्किन लवकर सुरकुत्या येतात, डल होते, ग्रे पडायला लागते, त्याच्यानंतर बिअर बेली येते, त्यांना डिहायड्रेशन व्हायला लागतं, स्किन डिसिजेस व्हायला लागतात, त्वचेचे आजार व्हायला लागतात. त्यामुळे अट्रॅक्टिव्हनेस आपला वाढत नाही या सगळ्या पदार्थांमुळे, तर कमी होतो. ओके. सो जे आता मुलांसाठी प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही नाही म्हणता दारू आणि तंबाखूला, तुमच्या मित्रांनी ऑफर केलं की, तेव्हा तुम्हाला काय म्हणतात ते? क्या नहीं हो तुम? जर तुम्ही त्यांना ठाम नकार दिला दारू प्यायला, किंवा तंबाखू वापरायला, स्मोक करायला, तर काय म्हणतात ते तुम्हाला? क्या नहीं हो तुम? मर्द नहीं होता. हाँ, साले तू मर्द नहीं है क्या? बरोबर आहे. आता मला सांगा, समाजाने जे पण मर्दानगीचे पॅरामीटर्स दिले, की अट्रॅक्टिव्ह असायला पाहिजे मुलगा, सेक्शुअल संबंध ठेवता आले पाहिजे, पैसे कमावणारा असला पाहिजे, ताकद असली पाहिजे, चांगल्या प्रोफेशन मध्ये काम करणारा पाहिजे, कमावणारा असला पाहिजे. तर हे सगळे क्रायटेरियाज जे आहेत ते दारू तंबाखूमुळे कमी होत आहेत की वाढतायत? अर्थात कमी ऑफकोर्स होत. कमी होतात ना. येस. त्यामुळे मग मर्दानगीचे हे क्रायटेरिया आहेत है ना. मग मर्दानगी कमी होते की वाढतीये? कमी होतीये. मग जर कोणी मर्दानगीवरती क्वेश्चन केलं, प्रश्न आपला उठवला, तर काय म्हणायचं? की मी मर्द आहे आणि मला मर्द बनून राहायचं आहे, म्हणून मी हे पदार्थ नाही वापरत आहे. ओके. येस. आता जेव्हा सुरुवातीला आपण हे घेतो, सुरुवातीलाच काय याचं ऍडिक्शन होत नाही. सुरुवातीला आपण जेव्हा हे घेतो, टेस्ट करतो, क्युरिओसिटी म्हणून बघतो, तेव्हा काय मज्जा येते ना मेंदूला, असं वाटतं आ हा हा हा, काय चीज बनवलीये, काय गोष्ट बनवली, एकदम मस्त. असं पण हवेत असतो, छान वाटत असतं. मग आपल्याला कालांतराने अजून काही वेळा तेवढंच, एवढीच क्वांटिटी पुरे असते का? तीच मेंदूला मज्जा यायला, किक मिळायला? काय नाही करावं मग लागतं? काय करावं लागतं प्रमाण मग? वाढत जात. येस. तीच सेम मज्जा जी मला आधी आली होती ना, ती मिळवण्यासाठी मला प्रमाण आता हळूहळू वाढवावं लागतं. राईट. ह्यालाच म्हणतात टॉलरन्स वाढत जाणं. ओके. त्याच्यानंतर आपल्याला तलाफ यायला लागते. म्हणजे काय? तर असं बोलतात ना ते, की अरे जाऊ दे, आज घेतो मी, पुढल्या पार्टीपासून पक्का बंद, किंवा अरे 31 डिसेंबर पर्यंत घेऊ दे, 1 जानेवारी पासून पक्का बंद. असं होतं, कारण की त्यांना अनकंट्रोलेबल क्रेविंग येत असते, तलफ होत असते, तीव्र इच्छा होत असते ते घ्यायची. राईट. त्याला क्रेविंग असं म्हणतात. आणि तिसरं म्हणजे विड्रॉल सिम्पटम्स, म्हणजे जर ती घेतली नाही तर त्रास होणं. म्हणजे आता समजा गाडीमध्ये पेट्रोल गेलं नाही, पेट्रोल नसेल तर गाडी कशी करते, अशी थरथर करते.
तसंच दारू नाही प्यायला तर ते थरथर हात त्यांचे कापायला लागतात, हातपाय. त्याच्यानंतर त्यांना झोप लागत नाही, चिडचिड होते. सकाळी सकाळी जर स्मोक नाही केलं, तंबाखू नाही खाल्ला, तर ते काय करू शकत नाहीत स्वतःहून सकाळ सकाळ. जर त्यांनी तंबाखू नाही कंझ्युम केला, तर सकाळ सकाळ ते काय करू शकत नाहीत स्वतःहून. प्रातःविधी सकाळचे कार्यक्रम. येस, स्वतःहून संडास सुद्धा ते करू शकत नाही, और मेंबर. है ना. तर हे जे काही आहे की क्रेविंग होणं, तीव्र इच्छा होणं, क्वांटिटी वाढत जाणं, त्रास होणं, ते जर नाही मिळालं तर शरीराला आणि माइंडला, तर हे जे गुणधर्म आहेत ते माणसाचे गुणधर्म आहेत की या नशील्या पदार्थांचे, दारू तंबाखूचे गुणधर्म आहेत? काय वाटतं, हे प्रॉपर्टीज माणसाचे आहेत की या पदार्थांचे गुणधर्म आहेत? दारू तंबाखूचे गुणधर्म आहेत. येस. कारण की जर हे माणसाचे गुणधर्म असते, तर मग त्या सेम माणसाला मी जर सफरचंद दिला असता, तर मग तो माणूस असा करतो का, हे सफरचंद पाहिजे, सफरचंद पाहिजे, अजून पाहिजे, 3 पाहिजे, 4 पाहिजे, असं करतो का तो? नाही. म्हणजेच हे जर त्या पदार्थांचे गुणधर्म आहेत की हे पदार्थच असे आहेत ऍडिक्टिव्ह, तर मग ते थांबवणं, कंट्रोलमध्ये पिणं, हे आपल्या इच्छाशक्तीवर असतं का? नाही. मग अनेकांना हे सांगण्याची गरज आहे, राईट, की अरे हे पदार्थच असे आहेत की त्याच्यात तुम्ही फसू शकता. आता हे आहे दारू तंबाखूमुळे, दारूमुळे झालेल्या ब्रेनचं स्कॅन उजव्या साईडचं, आणि लेफ्ट साईडचं आहे की दारू न पिणाऱ्या माणसाच्या मेंदूचा स्कॅन, MRI म्हणतात ना. तर या दोन इमेजेस मध्ये तुम्हाला काय फरक दिसतोय, या दोन मेंदूच्या स्कॅन मध्ये काय फरक दिसतोय? येस. काय फरक दिसतोय तुम्हाला या दोन मेंदूच्या इमेजेस मध्ये? काहीच नाही फरक दिसत आहे. आहे, ब्रेनच्या मध्यभागीची स्पेस वाढलेली आहे. येस. थँक्यू मॅम. रिकामी जागा त्या मेंदूतली वाढत चाललेली आहे दारूमुळे, आणि जे ग्रे मॅटर आहे, जे आपल्याला मेंदूचे मेसेजेस, मेंदूमध्ये मेसेजेस पोचवायला लागतं, ते ग्रे मॅटर श्रिंक होत चाललेलं आहे, कमी होत चाललेलं आहे, आणि खाली जागा खरोखर वाढत चालली आहे. त्यामुळेच आपल्याला समजू शकतं की मानसिक आजार जे आहेत, एन्झायटी, डिप्रेशन, हे माहिती असतील आपल्याला, है ना. तर त्यांना आपण बिनबुलाए मेहमानसारखं आमंत्रण देतो जर आपण दारू तंबाखू वापरत असू तर. त्याच्याच सोबत संशयाचा आजार जो आहे, म्हणजे काय तर एक माणूस समजा काही वर्ष झाले दारू पितोय, तर मग तो आपल्या पत्नीवरती संशय घ्यायला लागतो. एवढा वेळ झाला, कुठे होतीस? किंवा तो मुलगा कोण होता ज्याच्याशी तू बाजारात बोलत होतीस, किंवा फोन का इतका वेळ बिझी येत होता, असा संशय घ्यायला लागतो. मग त्याचे आई वडील सांगत असतात की चांगली मुलगी आहे, ती तुला फसवत नाही आहे, तरी सुद्धा तो विश्वास ठेवू शकतो का? नाही. कारण त्याला आता त्याच्या मेंदूवर परिणाम झालेला असतो, संशयाचा आजार होत असतो त्याला, राईट. मग ह्याच्यावरती सोल्युशन काय? जितक्या लोकांचं लग्न झालेलं नाही, त्यांच्याही फायद्याची गोष्ट आहे की त्यांनी आतापर्यंत जर त्यांच्या आयुष्याचा जोडीदार ठरवलेला नसेल, तर तो आयुष्याचा जोडीदार ठरवताना हा एक इम्पॉर्टंट क्रायटेरिया त्यांनी तपासून घेतला पाहिजे, की मी दारू आणि तंबाखू वापरत नाही, मग मला पार्टनर, जोडीदार सुद्धा कसा हवाय? दारू तंबाखू न वापरणारा हवाय. कारण की कोणालाही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यायला आवडेल का? नाही. म्हणजे जे लोक सुरुवातीला क्युरिओसिटी, मज्जा म्हणून दारू तंबाखू वापरायला सुरू करतात, ते लोक असं स्वप्न बघतात का, की काही वर्षांनी ना मी ना गटारमध्ये जाऊन लोळणार, मी ना रस्त्यावर जाऊन पडणार, असं काही त्यांनी स्वप्न बघितलेलं असतं का? नाही. त्यांना सगळ्यांना कंट्रोलमध्येच दारू प्यायची असते, कधी कधीच प्यायची असते, पण ते आपल्या हातात नसतं. आपण हे बघितलं, कारण हे पदार्थच ऍडिक्टिव्ह असतात, राईट. मग ज्यांनी जोडीदार नाही निवडलाय त्यांच्यासाठी हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ओके. आता 25व्या वयापर्यंत आपला मेंदू, 21 किंवा 25व्या वयापर्यंत आपला मेंदू हा डेव्हलप होत असतो, बरोबर आहे. मग म्हणूनच
इकडे जेवढे पण किंवा तुमच्या आजूबाजूला तुमच्या रिलेटेड जेवढे पण मुलं आहेत जे 21 आणि 25च्या खाली आहेत, त्यांचं वय कमी आहे, त्यांना प्लीज कळकळीची विनंती आहे की त्यांनी 25व्या किंवा 21व्या वयापर्यंत अजिबात या पदार्थांना एकदा सुद्धा चाखायचं नाही आहे. का? कारण आपण कोणत्या पण गोष्टी या वयामध्ये फास्ट शिकतो. आपला मेंदू पटकन त्या ग्रास्प करतो. मग तसंच त्यांनी जर या पदार्थांना या वयामध्ये हात लावला, चाखलं, तर 40% रिस्क जास्त आहे त्यांना ऍडिक्शन होण्याचे. ओके. मग त्याच्यानंतर नाहीये का 20 वयानंतर 21व्या असं नाहीये, तर 10% रिस्क तरी सुद्धा आहे. आणि मग आपल्याला या वयामध्ये नाही का आपले पालक शिक्षक सांगत असतात की अरे चांगल्या सवयी लाव, हे चांगलं अक्षर काढ. का? तर या वयामध्ये आपण जर चांगल्या सवयी लावल्या तर त्या आयुष्यभरासाठी आपल्या सोबत राहतात. मग इमॅजिन करा की या वयामध्ये जर ती ऍडिक्शनची सवय लागली तर ती आयुष्यभरासाठी आपल्या सोबत असणार आहे. राईट. म्हणून खूप अशी विनंती आहे की 25व्या वयाच्या आधीपर्यंत हे पदार्थ एकदाही चाखायचे नाही आहेत. मग 25 नंतर वाढून पिऊ का? तर नाही. अर्थात तेव्हा सुद्धा ऍडिक्शनची रिस्क असतेच. ओके. आता क्रिकेटच्या जेव्हा मॅचेस सुरू असतात तेव्हा मध्ये मध्ये ऍड काय येत असते, बोलो जुबा केसरी, है ना. मगाशीच अतुलने सांगितलं आय गेस. तर आता ही ऍड जी आहे ती कशाची ऍड आहे? विमल पान मसाल्याची ऍड आहे. पान मसाल्यामध्ये टोबॅको असतो का? तंबाखू असतो का? नाही. पण पान मसाल्यामध्ये सुपारी असते आणि सुपारीने सुद्धा कॅन्सर होतो आणि सुपारी सुद्धा सवय लावणारी असते. म्हणून मग पूर्वीचे लोक बोलायचे ना की अरे सुपारीच्या खंडाचं पण व्यसन नाही हा आमच्या ह्यांना. बरोबर आहे. मग आता हे लोक ओपनली गुटख्याची टोबॅकोची ऍड करू शकत नाहीत, म्हणून मग हे सरोगेट ऍड करतात पान मसाल्याची. मग तुम्ही जर आता पान मसाला घ्यायला गेलात तर थोड्या वेळाने तुमचा मित्र बोलणार आहे क्या बच्चो जैसे पान मसाला लेते हो रोज रोज, किंवा टपरीवाला बोलणार अरे ये देखो ना ये नया प्रोडक्ट आहे. असं करत करत आपण तंबाखूकडे वळणार, स्मोकिंगकडे वळणार. दारूचं पण असंच आहे. जेव्हा आपण दारू सुरू करतो बिअरनी किंवा दारू सुरू करतो तर ते आपल्याला हा एक गेटवे ओपन करण्यासारखा आहे की आपल्याला अजून नशिल्या पदार्थांकडे ते नेतं. म्हणजे तुम्ही दारू पिऊन आहात आणि नशेमध्ये आहात, एक पार्टीमध्ये गेलेला आहात आणि तुम्हाला कोणीतरी विचारतं और हाय चाहिए क्या, ब्राऊन शुगर असते तिकडे, तर तुम्ही नाही बोलणार आहात का? नाही. तुम्ही राईट रॉंग ते ठरवूच नाही शकणार आहात. बरोबर. तुम्हाला अजून हाय पाहिजे असणार आहे. तर आपल्याला हा असा गेट ओपन करतं अजून नशिल्या पदार्थांकडे नेण्यासाठी. ओके. मग जे लोक फक्त दारू तंबाखू वापरतात तर त्याच लोकांना फक्त हार्म होतो का? त्यांचंच फक्त नुकसान होतं का? अजून कोणाकोणाला नुकसान होतं? अर्थात फॅमिलीचं नुकसान होतं, है ना. त्यांच्या घरामध्ये व्हायलन्स होत असतो किंवा शाब्दिक हिंसाचार होत असतो. सोबतच त्यांच्या घरात जी मुलं असतात त्यांना एन्झायटी डिप्रेशन होऊ शकतं. ज्या घरामध्ये हे असं सगळं वापरलं जातं आणि असं सगळं व्हायलन्स होत असतं ते लोक ना इन्फिरिटी कॉम्प्लेक्स घेऊन जगायला लागतात. ताठमानेने ती मुलं जगू नाही शकत. आता मी जेव्हा स्कूल काउन्सिलिंगची इंटर्नशिप करत होते तेव्हा मी एका स्कूलमध्ये गेले असता एक मुलगी होती जी लेक्चरमध्ये क्लासेसमध्ये लक्ष नाही देऊ शकायची आणि तिला झोप लागायची शाळेमध्ये. तर मग त्या टीचरनी बोललं की मॅडम तुम्ही हिच्याशी एकदा बोला ना. मग मी तिच्याशी बोलले तर फर्स्ट टाइमला तिने काहीच नाही सांगितलं मला की काय होत आहे तिला. दुसऱ्या टाइमला पण तिसऱ्या टाइमला पण काहीच नाही सांगितलं. फोर्थ टाइमला फायनली ती म्हणाली की मॅडम माझे बाबा ना दारू पितात, ते रात्री घरी येतात आणि मग भांडणं होतात, आईला मारतात, त्यामुळे माझी झोप होत नाही, तेच सगळे विचार येत असतात आणि मग माझं लक्ष सुद्धा लागत नाही. मग मी तिला म्हणाले ठीक आहे बाळा, पण याआधी आपण 3दा भेटलो आहोत ना, तुम्हाला अजून आधी का नाही सांगितलंस? थोडं आधी मी तुला मदत करू शकले असते. राईट. मग ती एवढीशी 6वी मधली मुलगी काय म्हणते माहितीये? मॅडम असं कसं, घरची इज्जत कोणाला पण कसं सांगणार. बरोबर आहे. तर अशी ती एकटी नाही, अनेक लाखो मुलं ह्याच्यातून सफर करत आहेत. पॅसिव्ह स्मोकिंग माहिती असेल सगळ्यांना, है ना, की पब्लिक मध्ये स्मोकिंग करणं का मनाई आहे, का बंदी आहे? कारण की तुम्ही जे स्मोक करता
तर बाकीचे लोक श्वासोच्छवास करत असतात आणि श्वास घेत असतात, तर त्याच्यातून तो धूर आतमध्ये जातो आणि त्यामुळे सुद्धा 10% मृत्यू झालेले आहेत पॅसिव्ह स्मोकिंगमुळे. किंवा घरामध्ये प्रेग्नंट वुमन आहे, चाइल्ड आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा त्यांना सुद्धा तो त्रास होतो, कारण की एक सेकंड ना, हा, कारण त्यांनी सुद्धा तो धूर इनहेल केला, तर मग प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होणं किंवा बाळाचं वजन कमी होणं किंवा सडनली डेथ होणं, जन्म झाल्या झाल्या अचानक मृत्यू होतो, अबॉर्शन्स होणं, अशी पण गोष्टी होतात पॅसिव्ह स्मोकिंगमुळे. राईट. ओके. तर तुम्ही विचार करत असाल की अरे एवढे जण आमच्या आजूबाजूला दारू तंबाखू वापरतात, मग तरी सुद्धा तुम्ही आम्हाला हे का सांगताय? तर एवढे जण दारू तंबाखू वापरतात, तर एवढे लोक सफर सुद्धा होत आहेत. इथे बघताय तुम्ही की 5.7 कोटी भारतीय हे त्रासातून जात आहेत दारूच्या वापरामुळे. आणि ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजेस हा जो रिपोर्ट स्टडी आहे, म्हणजे काय, तर टॉपचे जे सायंटिस्ट आहेत जगभरातले, ते वेगवेगळे रिसर्च स्टडी अभ्यासतात आणि मग एक रिपोर्ट स्टडी बनवतात. त्याच्यामध्ये असं सापडलं आहे की तरुणांमध्ये लवकर मृत्यू होण्याची कारण, तर सगळ्यांना कधी ना कधी मरायचंच आहे, पण तरुणांमध्ये लवकर मृत्यू होण्याचे कारण आणि बर्डन डिसेबिलिटी येण्याची जी कारणं आहेत, त्याच्या टॉपच्या 5 कारणांमध्ये सर्वात टॉपचं कारण काय आहे? दारूचा वापर. मग हाय बीपी विच इज ऑल्सो रिलेटेड टू तंबाखू. त्याच्यानंतर चौथं काय आहे पुन्हा एकदा? स्मोकिंग. राईट. सो लवकर मृत्यू होण्याचं कारण आणि डिसेबिलिटी येणं म्हणजे काय? आता समजा तरुण वयामध्येच त्याला ब्रेन स्ट्रोक आला दारू तंबाखू वापरल्यामुळे, तर मग तो आता पॅरालिसिस आहे, वन साइड त्याची पॅरालाइज झाली, तर तो आता पूर्ण लाईफ कोणावर तरी डिपेंडंट आहे. बरोबर आहे. तर हे आयुष्याची वर्ष असं कमी होण्याचं आणि डिसॅबिलिटी येण्याची जी टॉपची जोखीम कारणं आहेत, त्याच्यामध्ये दारू तंबाखू येतं. ओके. येस. या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला? या चित्रामध्ये काय दिसतंय? येस. चॅटवर पण टाकू शकता, अनम्यूट करू शकता. मुलगा कॉपी करतोय, वडील दारू पिते. राईट. सो आपण लहान जे असतो ते मोठ्यांना बघत बघतच फॉलो करत करत मोठे होतो. बाबा दारू पिताय, मुलगा पाहत आहे, बरोबर आहे. तर त्याच्या डोक्यात काय काय विचार येत असतील? की अरे बाबा दारू पिल्यावरती असे बिहेव करतात, मस्त आनंदी वाटतात, तर मी पण पिऊ शकतो. किंवा अरे बाबा पितात ना, मोठे लोक करतात ना, म्हणजे मी पण करू शकतो. बरोबर आहे. तर आपण इकडे जमलेले जे कोणी ऍडल्ट प्रौढ व्यक्ती आहोत, तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण कोणता आदर्श देतोय, कोणतं रोल मॉडेलिंग आपण लहानांसमोर ठेवतोय. राईट. ओके. मग जर इतकं सगळं आहे, कितके मृत्यू होत आहेत, 12 आपण पद्धती बघितल्या की कशात जीवनाचा दर्जा कमी होतोय, लवकर मृत्यू नाही झाला तरी पण, तरी सुद्धा लोक का बरं अजून वापरत आहेत दारू तंबाखू? तर एकतर एवढी माहितीच नाहीये त्यांना की हे कसं कसं हार्म करतंय ना, नपुंसकतेबद्दल माहिती नसतं. त्याच्यानंतर अनेक मृत्यूची कारणं कशी होतात माहिती नसतं, हार्ट अटॅक बद्दलचं. आणि दुसरं म्हणजे आता ऍडिक्शन झालेलं आहे, तर काय बाहेरच येऊ नाही शकत आहोत, तर त्यामुळे सुद्धा कंटिन्यू होतं. आणि आता तर आम्ही जस्ट कॉम्पिटिशन ठेवली होती, तर याच्यावरच होती ती की इंडस्ट्री कशी मिसगाईड करते मुलांना. तर एवढा अग्रेसिव्ह प्रोपागंडा चालू आहे अल्कोहोल इंडस्ट्रीकडून आणि इतके अफवा गैरसमज पसरवले जात आहेत दारू तंबाखू बद्दलचे, त्याच्यामुळे हा वापर अजूनही कंटिन्यू आहे. मग आपण ते गैरसमज जे आहेत ते काही डिस्कस करणार आहोत. त्याच्या आधी आपण एक छोटीशी व्हिडिओ बघूया. ओके. तर शेवटच्या अर्ध्या तासामध्ये आपण आपापले एक्सपिरियन्सेस पण शेअर करणार आहोत. अं, हं.
येस. आपण काय बघितलं व्हिडिओमध्ये? सुरुवातीला काय झालं? त्याने इग्नोर केलं होतं मॅम इग्नोर केलं, बरोबर आहे. पहिल्या वेळेस. नंतर येस. त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम त्यांनी म्हणजे सुरू घेतलंय एकदा एकदा घेऊन बघितलं कसं वाटलं त्याला. ते खूप भारी वाटलं त्याला. राईट, भारी वाटलं जेव्हा पहिल्यांदा घेतलं तेव्हा. राईट. त्याच्यानंतर हळूहळू काय व्हायला लागलं? त्याला त्या गोष्टीची सवय व्हायला लागली. हे कसं समजलं आपल्याला सवय व्हायला लागली हे? तो घेतल्यानंतर एकदम त्याला असं भारी वाटलं की नंतर मग तो पुन्हा पुन्हा त्याच्याकडे जायला लागला. राईट. तो लवकर लवकर त्याला आता हवं होतं ते, है ना? त्याची कालावधी होता तो कमी कमी होत चालला होता. बरोबर आहे. नंतर त्याच्या शरीरावर परिणाम होताना दिसला आपल्याला. त्याला लागत होतं, आजारी होत चालला होता, तरी सुद्धा तो थांबला नाही. आणि मग नंतर मग काय झालं? काळं काळं काय झालं? लॅपटॉपची स्क्रीन कमी झाली का? आपला ब्राईटनेस कमी झाला का?
तसं वाटलं आधी, पण नंतर समजलं जरा नाही तसं त्याला, म्हणजे तिच्या समोर अंधार होत चाललाय, म्हणजे येस, त्याचं त्याचं जीवन पूर्ण अंधकार मोड होत चाललंय. बरोबर आहे. येस, आणि तरी सुद्धा तो प्यायचा थांबला नाही. तर हे ऍडिक्शन आहे. हे असं हळूहळू कशी ऍडिक्शनची प्रक्रिया होते त्याबद्दल ही क्यूट अॅनिमेटेड फिल्म आहे, जी तुम्ही युट्यूबवर अवेलेबल आहे, कोणालाही तुम्ही दाखवू शकता. ओके. येस. आता आपण बघूया की काय काय गैरसमज आहेत दारूला घेऊन. ओके. येस. तर असं म्हटलं जातं की लिटिल लिटिल दारू इज गुड फॉर हार्ट. वाईन बद्दलचा समज असतो किंवा दारू बद्दलचा असतो. तर असं ऐकलंय का तुम्ही की लिटिल लिटिल दारू इज गुड फॉर हार्ट? तर असे पण काही स्टडीज आहेत ज्याच्यामध्ये असं आलंय की हा, थोडी दारू हृदयासाठी चांगली असते. आणि असे पण स्टडीज आलेले आहेत जे म्हणतात की थोडी सुद्धा दारू हृदयासाठी चांगली नसते. मग असे दोन्ही प्रकारचे जर स्टडीज आहेत, तर मग जास्त करून न्यूजमध्ये किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर कोणत्या प्रकारचे स्टडीज पसरणार? तर ऑफकोर्स जे म्हणतात की लिटिल लिटिल दारू इज गुड फॉर हार्ट. आणि हे जास्त पसरवणारे कोण असणार? जे लोक पितात. त्यांचं गिल्ट कमी होण्यासाठी मग ते व्हॅलिडेशन घेणार है, की बघा काय बोलायचं नाही, हृदयासाठी चांगलं आहे म्हणून घेतो. तर ह्याच्यावरती असे हा डिबेट चालूच आहे की थोडी दारू हृदयासाठी चांगली आहे का, हे अजून प्रूव्ह झालेलं नाही. म्हणूनच अमेरिकन हार्ट असोसिएशन खूप ऑथेंटिक सोर्स आहे हा, बरोबर, त्यांच्या वेबसाईटवर म्हणतं की असं काहीही प्रूव्ह झालेलं नाही. त्यामुळे ते आपल्याला सांगतं की सुरू करू नका दारू पिणं. ओके. आता इकडे बघू शकता तुम्ही की लिटिल लिटिल दारू इज गुड फॉर हार्ट हे अजून प्रूव्ह व्हायचंय. पण दारूमुळे हार्ट अटॅक येतो हे तर आपल्याला माहिती आहे. मग त्याच्यामुळे ऑकेजनल ड्रिंकिंगने असं काही होईल का की ऑकेजनल ड्रिंकिंग चालते बाबा, किंवा मी तर ब्रँडेड अल्कोहोल पिणार ना, गोव्याची किंवा फ्रान्सची, की द रिच फाईन ग्रेप्स त्यांच्यापासून बनलेली दारू, तर ह्याच्यामुळे काही फरक पडतो का, काही सेफ्टी असते का ह्याच्यामध्ये? तर ऑफकोर्स नॉट. इकडे बघू शकताय तुम्ही की ऑकेजनल अल्कोहोल युजर्सना सुद्धा 1.2 पटीने हार्ट डिसीज होण्याची शक्यता वाढते. तर लाईट ड्रिंकिंग सुद्धा हार्मफुल आहे असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. आणि ब्रँडेड अल्कोहोल, लोकल अल्कोहोलची जर गोष्ट करायची झाली, तर मी समजा कमी क्वालिटीचं विष प्यायले तर मी मरणार आहे, बरोबर. आणि जर चांगल्या क्वालिटीचं विष प्यायले तर तरी सुद्धा मी मरणारच आहे. त्यामुळे हे सगळे त्या अल्कोहोल इंडस्ट्रीचे स्ट्रॅटेजीज आहेत. असं काही नसतं कमी सेफ जास्त सेफ. ह्याच्यावरूनच मला हुक्काचं आठवलं किंवा ई सिगारेटचं आठवलं. हुक्का, की अरे फ्लेवर्ड असतं, त्याला फिल्टर असतं, मग ते कमी सेफ आहे. नाही, त्याच्यामध्ये असतो, टोबॅको असतो. आणि हुक्का पार्लरमध्ये तर आपण, किंवा हुक्का असं सगळेजण करतात है ना, स्मोक करतात ते. तर मग आपला पण स्मोक आपण करतोय, आपण पण कन्झ्युम करतोय हुक्का, आणि बाकीच्यांचं धूर आहे त्या पार्लरमध्ये ते सुद्धा आपल्या आत जात आहे. तर लॉंग एक्सपोजरसाठी आपण त्या ठिकाणी बसलेलो आहोत. त्यामुळे उलट जास्त क्वांटिटीमध्ये पण तो जाऊ शकतोय. तर अर्थात नाही, हे सगळे स्ट्रॅटेजीज आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा टोबॅको निकोटीन असतं. मॅडम, त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह स्मोकिंग आणि पॅसिव्ह स्मोकिंग असे प्रकार असतात, हे काय आहे ना? बरोबर. आपण जस्ट, तुम्ही कदाचित जॉईन झालेला नव्हता. तर ऍक्टिव्ह स्मोकिंग म्हणजे आपण स्वतः स्मोक करणं, बरोबर आहे. आणि पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे की दुसरं कोणीतरी स्मोक करत आहे, त्याचा धूर येतो बाहेर, तर आपल्या श्वासाद्वारे आपण जेव्हा इनहेल एक्झेल करतो तर आपल्या श्वासाद्वारे तो धूर आतमध्ये जात असतो. त्याला पॅसिव्ह स्मोकिंग बोलतात. आणि त्याच्याने सुद्धा मृत्यू होतात, कॅन्सर होतात आणि तऱ्हेतऱ्हेचे आजार होतात. ओके. ओके. आता थोडी प्रमाणात दारू हृदयाला चांगली आहे की नाही हे तर प्रूव्हन नाहीये. पण कॅन्सरच्या बाबतीत तर पक्का प्रूव्हन आहे की थोड्या प्रमाणातली दारू सुद्धा कॅन्सरची रिस्क आपल्याला वाढवते. ओके. त्यामुळे मग आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी असेल तर आपल्याला किती प्रमाणामध्ये दारू घेतलेली चालणार आहे? तर 0 क्वांटिटीमध्ये दारू घेतलेली चालणार आहे. ओके.
येस. आता सगळ्यांनाच काही ऍडिक्शन होत नाही असं एक आर्ग्युमेंट असतं. बरोबर आहे, सगळ्यांना ऍडिक्शन होत नाही. पण किती लोकांना ऍडिक्शन होतं? 15% लोकांना. म्हणजे जर 100 लोक आहेत समजा इकडे, आणि त्या 100 लोकांनी सगळ्यांनी दारू प्यायला सुरुवात केली, तर त्यातले 15-20 जणांना कन्फर्म ऍडिक्शन होतं. मग ही छोटी संख्या आहे का 100तल्या 15-20 जण? अर्थात नाही, है ना? आणि उरलेले 85% जे आहेत ते मग सेफ आहेत का? नाही. त्यातले 50% लोक हे पार्टीमध्ये बिंज ड्रिंक करतात. बिंज ड्रिंक म्हणजे काय? तर 5 किंवा 5 पेक्षा जास्त ड्रिंक घेणं म्हणजे बिंज ड्रिंक करतात. पण त्यांना असं वाटत असतं की अरे कधीतरीच पितो ना, मग काय हरकत आहे खूप प्यायला, किंवा अरे फ्री मध्येच आहे. तर असं करत त्यांना वाटत असतं की ते कंट्रोलमध्ये दारू पितायत, पण ते खरं तर बिंज मारत असतात. मग या बिंज ड्रिंकिंगने सुद्धा, कधी कधी पार्टीजमध्ये होणाऱ्या बिंज ड्रिंकिंगने सुद्धा ऍक्सिडेंट झालेले आहेत. म्हणजे एका तरुणाला तर नोकरी लागली होती, मग त्याने सेलिब्रेट करायचं ठरवलं की आज तर पार्टी बनतीये. असं करत तो दारू प्यायला गेला. अर्थात त्याची गाडी स्वतःहून नाही येणार आहे, त्यालाच चालवत आणायला लागणार आहे. असं करत तो ठोकला, आणि मग तरुण सुद्धा गेला आणि नोकरी सुद्धा गेली. त्याच्यानंतर एकदा क्राऊडेड क्लबमध्ये पार्टी सुरू होती, आणि मग एकीला उलटी आली. आता दारू प्यायल्यानंतर उलटी येते, बरोबर? मग सगळ्या मित्रांसमोर कसं करणार? अरे शर्मेची बाब आहे, म्हणून मग ती वॉशरूम कडे जायला लागली. तर वॉशरूम तर लांब होतं, गर्दी खूप होती. तोपर्यंत तिने कंट्रोल केली होती उलटी, आणि ते कंट्रोल करेपर्यंत थोडे त्याचे पार्टिकल्स जे आहेत ते रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये गेले, श्वसनाच्या ट्रॅक मध्ये गेले. त्याच्यामुळे चोकिंग झालं, आणि मग तिला आयसीयू मध्ये भरती करावं लागलं. सोबतच लोकांना काय वाटतं, दारू पिलोय ना म्हणजे तो खरंच बोलतोय, है ना? पण आपण मगाशीच बघितलं की आपली विवेक जो आहे तो संपतो. दारूमुळे आपण राईट रॉंग काय आहे ते ठरवू शकत नाही. जज करण्याची कॅपॅसिटी आपली इम्पेअर होऊन जाते. त्यामुळे इम्पल्सिव्हली जे काही वाटतं ते आपण करून टाकतो. म्हणजे समजा आता रस्त्यातून कोणीतरी चांगला मुलगा चाललाय, आणि मग मला त्याला मिठी मारायची इच्छा झाली, तर मग मी जाऊन मिठी मारणार का लगेच? नाही. माझं लगेच मन काय म्हणणार की अरे असं करायचं नसतं, माहिती नाही आपल्याला त्याच्याबद्दल, किंवा कन्सेंट घ्यायची असते. असं करून मग मी जी काही ऍक्शन घेणार. हा, आम्ही रेकॉर्डिंग युट्यूबवर अपलोड करू. जी काही मी ऍक्शन घेणार ती माझी खरी पर्सनॅलिटी असणार, बरोबर आहे? की मला जे मनात पहिले थॉट आला ती माझी पर्सनॅलिटी असणार. तर दारूमध्ये आपले तो विवेक संपतो, त्यामुळे मग आपण हे काही ठरवू शकत नाही. मग इम्पल्सिव्हली जे वागून जातो त्यालाच लोक आपली खरी पर्सनॅलिटी असं समजून बसतात. मग जर कोण म्हटलं की अरे हा किती चांगला मुलगा आहे, ही किती चांगली आहे, ह ये बघ काय मेसेजेस केले बघ नशेमध्ये, किंवा काय मला बोलला होता बघ, असं करून एका पार्टी इन्सिडेंट वरून आपल्याला आयुष्यभरासाठी ते जज करत असतात. पॉवरफुल ज्ञान म्हणून युट्यूब चॅनल आहे. मी हवं तर शेवटी दाखवते, त्याच्यावरती अपलोड करू मॅम. ओके. आता बिअर ही दारू आहे की फ्रूट ज्यूस आहे? मी तर फक्त बिअरच पितो, ब्रीजरच पितो, असं वगैरे म्हटलं जातं. आता बिअर मध्ये अल्कोहोल असतं, पण माइल्ड कॉन्सन्ट्रेशन मध्ये असतं. मग माइल्ड कॉन्सन्ट्रेशन मध्ये बिअर, अल्कोहोल असल्यामुळे बिअरमध्ये त्याचं ड्रिंक एक केवढं असतं? मोठं असतं. आणि वोडका किंवा रम ह्याच्यामध्ये हायर कॉन्सन्ट्रेटेड अल्कोहोल असतं, है ना? त्यामुळे मग त्याचं एक ड्रिंक केवढं असतं? छोटं असतं, शॉर्ट्स बोलतात त्याला, बरोबर आहे? तर मग आपण ड्रिंकच्या साईजवर जायचंय का? नाही. दोघांमध्ये अल्कोहोलची क्वांटिटी सिमिलर प्रमाणात असते. कारण की ह्याच्यात माइल्ड कॉन्सन्ट्रेटेड असतं, ह्याच्यात हायर कॉन्सन्ट्रेटेड असतं, म्हणून थोडं असतं आणि ते जास्त असतं. तर ते ड्रिंकच्या साईजवर आपल्याला जाऊन चालणार नाहीये. अल्कोहोलची क्वांटिटी दोघांमध्ये सिमिलर प्रमाणात असते, राईट? मग लोक बिअरनी सुरुवात करतात, आणि मग त्याच्याने किक मिळत नाही म्हणून मग आता वोडकाकडे वगैरे जातात. आणि मग आता पैसे सगळे संपले म्हणून मग वोडकावरून नारंगी सारंगी ह्याच्यावरती ताडी असं सगळं ह्याच्यावरती यायला लागतं. ओके, पान मसाला तर बघितला आपण. ओके. आता गांजा बद्दल पण लोकांना काही गैरसमज असतात. त्यांना वाटतं आर्टिस्ट लोक तर गांजा स्मोक करतात, है ना?
ओके. येस. तर कोणीतरी मला शेअर केलंय की त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये एक जण होती जी बिअर पित होती, तर लास्ट 2 मंथ आधी ती मरण पावलेली आहे. Right? तर खूप उशीर होतो हे सगळं रिअलाइज व्हायला. आपल्या फ्रेंड सर्कल मधून कोणाची तरी डेथ होते, तरी सुद्धा काही लोक ते असोसिएट करू शकत नाहीत की अल्कोहोलमुळे ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामुळे डेथ झाली, असं सगळं लोक काही असोसिएटच करू शकत नाहीत, कारण खूप अज्ञान असतं, है ना. ओके. तर गांजा जे आहे, तर त्याच्यामुळे काय व्हायला लागतं, भास भ्रम व्हायला लागतात. म्हणजे ते आहे ना MBBS लगेराव मुन्नाबाई, त्याच्यामध्ये त्याला गांधीजी दिसायला लागतात. किंवा संजू मूवी जो आहे त्याच्यामध्ये ते गाणं आहे, मैं भी बढिया तू भी बढिया. त्याला गांजा स्मोक केल्यानंतर मग वीड, गांजा, चरस, भांग हे एकाच प्लांटनी, एकाच झाडापासून, वेगवेगळ्या पार्ट्स पासून बनवलेले पदार्थ आहेत. तर त्याला मग त्याची गर्लफ्रेंड दिसायला लागते. तर असे सगळं होतं, म्हणजे त्यांचा वास्तवाशी संबंधच सुटतो, त्यांना भ्रमभास होतात. म्हणजे काय, तर जे लोक नाही आहेत, इथे माझ्या बाजूला कोणी नाही आहे तरी सुद्धा मला ते दिसायला लागणं, किंवा कोणी बोलत नाही आहे या रूम मध्ये तरी सुद्धा मला ते आवाज ऐकू येणं, ते ह्याला बोलतात. आणि मग आता त्यांना वास्तवाशी संबंध सुटत सुटत सायकोसिस होतो. पण लोकांना असं वाटतं की अरे क्रिएटिव्हिटीसाठी गांजा स्मोक करतात. तर क्रिएटिव्हिटी रिअल वर्ल्ड मध्ये तर वाढत नाही, या आभासी दुनियेत वाढते. कसं, तर बीच वरती एक पार्टी चालू होती यंगस्टर्सची, आणि तिकडे ना तऱ्हेतऱ्हेचे ड्रग्ज होते. तर एकाने गांजा स्मोक केला होता, तर त्याला काय दिसायला लागलं, मेळा, फेस्टिवल असतं ना, फन अँड फेअर, ते दिसायला लागलं होतं. पाळणे रंगीबेरंगी असं सगळं दिसायला लागलं होतं. तो मस्त असं त्याच्यात चालला होता, चालला होता. आणि मग दुसऱ्या दिवशी त्याची डेड बॉडी समुद्रावरती पोलिसांना सापडली. असं काय झालं असेल, कारण की तो रिअल मध्ये कुठे चालला होता, समुद्रात, पाण्यात चालला होता. पण त्याला काय वाटलं, तो कुठे चाललाय, मेळ्यामध्ये, त्याच्यामध्ये फेस्टिवल उरूस, त्याच्यामध्ये तो चाललाय. राईट. ओके. तर उलट अमोटिवेशन सिंड्रोम होतं. याच्याबद्दल तुम्ही नंतर गुगल करू शकता, की फॉर एक्झाम्पल पेंटर्सना पेंटिंग करायची इच्छा होत नाही, ते कमी व्हायला लागते जर गांजाचा वापर करत असतील तर. तर मग गांजा कुठे उगवतो, झाडावर उगवतो. म्हणून मग तो आयुर्वेदिक झाला का, नाही. तंबाखू पण कुठे उगवतो, झाडावरच येतो. त्यामुळे हे काही आयुर्वेदिक होत नाही. ओके. मग आपल्या आजूबाजूला अशी लोक असणारच आहेत, जे लोक दारू तंबाखू वापरतात तरी सुद्धा ते अजूनपर्यंत जगले आहेत. तर ही अशी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत एक्झाम्पल्स असते, बरोबर आहे. मग इतकी मोठा जो काही एव्हिडन्स आहे, रिसर्च स्टडी म्हणतंय, आणि जास्त एव्हिडन्स आहे, त्याच्या आधारावर आपण हे वापरायचं की नाही ह्याचा डिसिजन घ्यायचा, की ही काही मोजकी उदाहरणं आहेत आजूबाजूला त्याच्यावर घ्यायचा. कारण प्रत्येक नियमाला अपवाद हे असतातच, बरोबर आहे. हे आपण अभ्यासात पण शिकलेलो आहे. तर हा तसाच अपवाद आहे. तर आपल्यावर आहे की आपल्या आयुष्याचा निर्णय आपल्याला कशाच्या आधारावर घ्यायचा आहे. आता बिचारी मुलं म्हणत असतील की मगातपासून मॅडम नुसतं मुलंच दारू पितात, मुलंच टोबॅको इस्तेमाल करतात, असं वगैरे चालू आहे. तर येस, मुली सुद्धा करतात. जेव्हा मुलंच फक्त दारू पित होती, तर अल्कोहोल इंडस्ट्रीचा प्रॉफिट जेवढा होत होता, मुली जर प्यायला लागल्या तर काय होणार, प्रॉफिट अजून वाढणार. म्हणून मग ते लोक काय करायला लागले, कॅम्पेन करायला लागले. ऍडव्हर्टिजमेंट मध्ये मॉडर्न लुकिंग मुली, किंवा आलिया भट पण कसं सक्सेसफुल काहीतरी रोल मॉडेल असं, किंवा कॉर्पोरेट आउटफिट मध्ये मुली स्मोक करताना टपरीवर दाखवणं, किंवा हेच काय, सिरीज लाईक फॉर मोर शॉर्ट्स, मूवीज, झिम्मा सारखे मूवीज, जिकडे नॉर्मलाइज केलं जात आहे मुलींनी दारू पिणं. तर त्यामुळे मग लोकांना, मुलींना वाटायला लागतं की अरे, इक्वॅलिटी आली ना, समानता आली. तर ही काय समानता आहे का, ही आपली समानतेची व्याख्या असू शकते का? समानता कशामध्ये आहे, ह्याच्यामध्ये आहे का, की अरे मुलंच का फक्त फॅमिलीज बर्बाद करून जेलमध्ये जाणार, मुली पण जाणार. राईट. ही काही इक्वॅलिटीची व्याख्या नाही. तर इक्वॅलिटी कशात आहे, जॉबमध्ये आहे, शिक्षणामध्ये आहे, निर्णय घेण्यामध्ये आहे. तर मग आपल्याला आता हे ह्याच्या अँटी अल्कोहोल कॅम्पेन सुद्धा करावं लागणार आहे. आता प्रेग्नंट वुमेन USA मध्ये जे अँटीनेटल क्लिनिक असतं, जेव्हा मुली प्रेग्नंट असतात तेव्हा चेकअपला येतात, बरोबर आहे. तर तेव्हा 10% प्रेग्नंट महिलांनी प्रेग्नंट असताना दारू
पित असल्याचं सापडलं. आता का बरं असं झालं असेल? त्यांना काही माहिती नसेल का की त्यांच्या बाळाला धोका असू शकतो? त्यांचं काही प्रेम नसेल का त्यांच्या बाळावरती? ऑफकोर्स असणार आहे, राईट? पण असं का झालं असेल? कारण की त्यांच्या यंग काळात त्यांनी दारू प्यायला सुरू केलं होतं. आता ते ऍडिक्शन पर्यंत पोहोचलं होतं. आणि मग इट इज दॅट मच ऍडिक्टिव्ह की प्रेग्नंट असताना सुद्धा त्या स्वतःला रोखू शकल्या नाही आहेत. ओके. अनेकदा असं म्हणतात की अरे खूप टेन्शन असतं, एवढं काम करा दिवसभर, रिलॅक्स होण्यासाठी रात्रीमध्ये घेतलं तर काय होतं, राईट? आता यंगस्टर्सना रिलेट होणारा एक्झाम्पल म्हणजे की अरे माझी गर्लफ्रेंड सोडून गेली यार, मला तर आज दारू घ्यायलाच लागेल. तर मग जर दारू घेतली तर गर्लफ्रेंड गेलेली वापस येते का? नाही येत. जर आपण दारू प्यायला लागलो, स्मोक करायला लागलो, तर इतर मुली सुद्धा गर्लफ्रेंड मिळणं कठीण होऊन बसतं. असे कित्येक लोकांचे ब्रेकअप होत असतात. मग ते काय करतात? ते काय नुसतं दारू पितात, स्मोक करतात? नाही. तर अनेक लोक रडतात, फ्रेंड्स पाशी बोलतात, शेअर करतात त्यांचे इमोशन्स. काही लोक थेरपी घेतात, राईट? काही लोक आपलं मन कामामध्ये, छंदामध्ये एंगेज करतात. आणि मग हळूहळू ते दुःख कमी होतं, विसरतात आणि दुसरी कुठली पार्टनर मिळाली तर तिच्यासोबत आयुष्य चांगलं घालवतात. पण जे लोक दारू तंबाखू वापरतात ते लोक त्याच इमोशनवर स्टक असतात. ते इमोशन प्रोसेसच करत नाहीत. मग त्याच मुलीच्या रिलेशनवरती स्टक असतात आणि आयुष्य त्यांचं सगळं उद्ध्वस्त करून टाकतात. अनेकदा अशा पण गोष्टी घडतात की त्याच मुलीला सारखं सारखं मग मेसेज करणं, है ना, दारू पिऊन त्रास देणं असं सुद्धा होतं. तर स्ट्रेस जो आहे तो कमी करण्यासाठी सर्वोत्तम उपाय काय? त्या प्रॉब्लेमवर ऍक्टिव्हली काम करणं. मग जर तुम्ही कामच नाही केलं त्या प्रॉब्लेमवरती तर तो स्ट्रेस वाढणार आहे. मग जेव्हा तुम्ही दारू पिता तेव्हा नशेत असं वाटतं काय टेन्शन नाहीये असं थोड्या वेळासाठी वाटतं. जेव्हा नशा उतरते तेव्हा आणखी खराब वाटतं. कारण की तो प्रॉब्लेम वरती तुम्ही काम नाही केलं, वेळ नाही दिला, म्हणून तो आता प्रॉब्लेम तसाच्या तसाच आहे किंवा अजून कॉम्प्लिकेट झालेला आहे, वाढलेला आहे. मग कर्ज असं वाढत जातं, राईट? त्यामुळे टेन्शन पासून एस्केप करणं हा उपयोग नसतो. स्ट्रेस कमी करायचा असेल तर दारू तंबाखू हे स्मार्ट लक्षण आहे का? नाही. मग काय करतात स्मार्ट लोक टेन्शन घालवण्यासाठी? काय काय करता तुम्ही? तर कोणी इन्स्ट्रुमेंट वाजवतं, कोणी स्विमिंग करतं, कोणी स्पोर्ट्स खेळतं, कोणी नेचरमध्ये फिरायला जातं, राईट? कोणी छान गाणी म्हणतं, डान्स करतं, मित्रांमध्ये जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्याने तुमचं टेन्शन पण कमी होतं आणि तुम्ही जर एखादं स्किल काहीतरी करत असाल तर तुमची प्रशंसा पण होते की अरे किती छान गाते ही किंवा किती छान पेंटिंग काढतो हा, असं आपल्याला रिस्पेक्ट सुद्धा मिळतो. ओके. तुम्हाला काय वाटतं वेस्टर्न कंट्रीज मध्ये जास्त लोक ऍडिक्शन मध्ये असतील प्रपर्शन मध्ये की भारतामध्ये जास्त लोक ऍडिक्शन मध्ये असतील? दारू तंबाखूचं ऍडिक्शनचं प्रमाण भारतात जास्त आहे की वेस्टर्न कंट्रीज मध्ये जास्त आहे? काय वाटतं तुम्हाला? तुमचा काय अंदाज आहे? मॅडम भारतात असावं. ओके. भारतात का असावं? भारतामध्ये आता त्या ऍडिक्शन म्हणजे एक व्यसन आजार असल्यासारखा असतो. आणि तो आता जो मागच्या 4-5-10 वर्षामध्ये खूप झपाट्याने वाढते. पूर्वी असं नव्हतं. आणि त्याचं मुलांमध्ये शक्यतो जास्त प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यामुळे भारतामध्ये जास्त असं. ओके. मला दोन्हीकडे पण वाटतं. फॉरेन ओके. कंट्रीज मध्ये पण आहे तितकंच प्रमाण इंडियामध्ये पण आहे. तिथे फॅशन म्हणून आणि इकडे आवड म्हणून किंवा जसं आता म्हणालो स्ट्रेस रिलीज साठी किंवा कोणाला कंपनी द्यायची म्हणून हम्म. किंवा आणखीन इतर काही कारण. पण मला दोन्हीकडे सेम वाटतं. ओके. भारतामध्ये जास्त आहे असं वाटतंय लोकांना. ओके. बघूया. येस. तर इकडे बघू शकाल तुम्ही की सेकंड रो जी आहे की गेल्या गेल्या 30 दिवसामध्ये जर कोणी हेवी बिंज ड्रिंक केलेलं आहे तर इंडियामध्ये किती पर्सेंटनी केलंय? 28%नी. USA, UK, फ्रान्स 41, 46, 48. किंवा अल्कोहोल डिपेंडंट असणारे
पुरुष जे आहेत ते भारतात किती आहेत? 9.1. USA, UK, फ्रान्समध्ये किती आहेत? 17, 13, 11%. आता हे असं का दिसतंय रिसर्चमध्ये? कारण की तिकडे असं म्हणाल्या मॅडमनी की तिकडे कल्चरमध्येच आहे, त्यांच्या फॅशन आहे, ती कल्चरमध्ये आहे, लाईफस्टाईलचा भाग आहे आता तो त्यांच्या, आता नाही आधीपासूनच. तर त्यामुळे तिकडे सामाजिक मान्यता तिकडे खूप जास्त आहे या पदार्थांना. आतापर्यंत भारतात सामाजिक मान्यता नव्हती. मोठेच सांगायचे की अरे हे घ्यायचं नसतं किंवा हे प्यायला असतं लाज जाईल है ना, हे चालत नाही, असं वगैरे मोठेच सांगायचे. म्हणजे तो आपल्या कल्चरचा भाग नव्हता, सामाजिक मान्यता नव्हती, म्हणून आपल्यापर्यंत आतापर्यंत आपली भारत जो होता, भारतातली सोसायटी संख्या ही वाचलेली होती ऍडिक्शन पासून. पण हे कधीच आहे? 2016चं WHO रिपोर्ट आहे. आत्ता जसं त्या सरांनी म्हणाले तसं की आत्ता हे नंबर सेम असणार आहेत का? तर कदाचित नाही. आता जितकं कॉमन होत चाललेलं आहे त्या बघते बघता ही संख्या भारतातली वाढलेली असणार आहे. मग आपल्याला जर आपल्या भारतातला दारूचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर आपल्याला वेस्टर्न कंट्रीजचा आदर्श उदाहरण घेऊन चालणार आहे का? ऑफकोर्स नॉट, है ना. आपल्या इकडे तर असं उदाहरण दिलं जातं की अरे काय, कसं पण काय पितात ते बघा, फ्रान्समध्ये कसं लिमिटेड पितात, है ना, लिमिटेड क्वांटिटीमध्ये दरवेळेला पितात, तसं प्यायला शिका. तर आपल्याला ह्या वेस्टर्न कंट्रीजकडे बघून आपल्याला आपल्याकडचा दारूचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाहीये. तर त्या सामाजिक मान्यतेचं उदाहरण म्हणजे सर्वात मोठं उदाहरण की बायकांना अलाउडच नाही, बाई दारू पिते, बाई योग्य दारू पिते असं म्हणून मग बायकांनी सुरूच केलं नाही दारू प्यायला, आणि मग ऍडिक्शन मध्ये सुद्धा बायका कमी फसल्या. तसं पुरुषांचं नाही, पुरुषांना खुलेआम ते सामाजिक मान्यता आहे म्हणून ते जास्त फसले. तर जिकडे जिकडे आपण सामाजिक मान्यता ज्या ज्या पदार्थांची गोष्टींची कमी करू तिथे तिथे आपल्याला फायदा होऊ शकतो, है ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्कूल कॉलेजेसमध्ये कोणी मशरी लावत येईल का? नाही, तिकडे काही तेवढी त्याची सामाजिक मान्यता नाही, पण मग तिकडे ड्रिंक करणारे, स्मोक करणारे ते सहज असतील. किंवा चाळीमध्ये बायका मिश्री लावत असलेलं चालतं, पण दारू पिणारं चालतं का? नाही. म्हणजे जिकडे सामाजिक मान्यता आपण कमी करू तिकडे आपल्याला फायद्याचं ठरेल. मग पण आपलं जे हे कल्चर ऑफ ऍब्स्टिनन्स आहे ते आता आपण लूज करत चालले आहोत. मग ते जर आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्याला ही सामाजिक मान्यता आहे ती सुद्धा कमी करायला लागणार आहे, जी मिळाली आहे आता दारू तंबाखूला. मग ती कशी आपण कमी करू शकतो? काय काय वाटते तुम्हाला? तर येस, आपण स्कूल्स, कॉलेजेस, कम्युनिटीमध्ये जाऊन अवेअरनेस टॉक्स घेऊ शकतो. आपल्या मुलांशी पालक बोलू शकतात, फॅमिलीमध्ये स्टँड घेऊ शकतात, आजूबाजूला पसरवू शकतात. तसंच आपल्याकडे कदाचित जास्त पैसे नाहीये किंवा आपल्याकडे जास्त इन्फ्लुएन्सर्स नाहीयेत आलिया भट यांच्यासारखे, पण आपल्याला पण कोणतरी फॉलो करतं, आपल्याला पण कोणतरी आदर्श मानतं. मग आपण स्मार्ट वाटणाऱ्या लोकांनी जर स्टँड घेतला पब्लिकली, सोशल मीडियावर व्हायरल केलं, तर सुद्धा कोणीतरी म्हणू शकतो की अरे ही बोलते ना, म्हणजे काहीतरी पॉइंट असू शकतो, विचार करायला लागू शकतात. किंवा सोशल मीडियावरती तर फ्रीमध्ये 30 सेकंड लागतात आपल्याला, असं आपण अँटी अल्कोहोल कॅम्पेन राबवू शकतो, माहिती पसरवू शकतो. तर ही आमची सोशल मीडिया हँडल्स आहेत. पॉवरफुल ज्ञान आणि पॉइझन्स वी लव्ह वेबसाईट पण आहे, त्याच्यावर तुम्हाला तऱ्हेतऱ्हेचे रिसोर्सेस मिळतील. किंवा हे वेबिनार झाल्यावर तुम्ही या आमच्या नंबरवरती मेसेज करू शकता, तर आम्ही तुम्हाला दर आठवड्याला असं पाठवत जाऊ मेसेज, रिसोर्सेस जे आम्ही क्रिएट केलेले आहेत, जे फ्रेंडली आहेत. किंवा असे मीम्स बनवलेले आहेत आम्ही, ते पाठवू शकतो. किंवा युथ खूप क्रिएटिव्ह असते, तर मग युथ सुद्धा स्वतः असे मीम्स क्रिएट करू शकते, राईट, जे तुम्ही फॉरवर्ड करू शकता तुमच्या सोशल मीडियावर. हे अट्रॅक्टिव्ह वाटतं यंगस्टर्सना, तर असं आपण पसरवू शकतो. ही एक ऑस्ट्रेलियन वेबसाईट आहे, तिच्यावर पण चांगले रिसोर्सेस आहेत, तर म्हणून आम्ही ठेवलंय. ओके, आता प्युअर प्रेशरचा मुद्दा आला होता. तर सगळ्यात पहिले की लोक दारू तंबाखू वापरण्यासाठी प्युअर प्रेशर का टाकतात, का दबाव टाकतात? असं कोणी म्हणतं का की चल मैं तेरा फ्री में, मी तुझं फ्री मध्ये मूवीचं तिकीट काढतो, मस्त मूवी आहे, चल जाऊयाच, असं कोणी म्हणतं का? चांगल्या गोष्टींसाठी कोणी फोर्स करतं का? तर हार्डली कोणी करत नाही ना. मित्र ह्या गोष्टींसाठी का फोर्स करतात बरं?
कारण की त्यांना स्वतःला सुद्धा माहिती असतं की हे चुकीचं आहे, पण त्यांचा गिल्ट कमी करण्यासाठी ते इतरांना पण घेऊन जातात. म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल शाळेमध्ये मला कमी मार्क पडले, तर अरे एकटीलाच कमी मार्क पडले, आता काय घरी खरं नाही माझं. अजून माझ्या बेस्ट फ्रेंडला पण कमी पडले, तर मग अरे मिठी वगैरे मारणार, अरे बरं वाटेल जरा, है ना. ह्या वर्गालाच कमी मार्क पडले, तर मग सांगायला मोकळं घरी की अरे पेपरच खराब होता, म्हणजे गिल्ट काय होतं माझं, कमी होतं. मग माझ्या ग्रुपमध्ये मी एकटीच आहे जी दारू वापरते, तंबाखू वापरते, मग एकटी मी कशी झाली, सगळ्यांसाठी वाईट झाली. पण माझ्या ग्रुपमधले सगळे घेत आहेत, तर मग ते कसं झालं, अरे चिल कूल नॉर्मल आहे यार, असं होतं. म्हणून मग ते दुसऱ्यांवरती सुद्धा दबाव टाकतात. मग या दबावाला कसं सामोरं जायचं, तर अनेक पद्धती आहेत. एक तर आहे ना, मित्र कसे असले पाहिजेत, तर फॉर एक्झाम्पल एक मित्र होता, त्यात त्यात तो एका खूप त्रासात होता. तो मित्राकडे गेला आणि बोलला की आज तर खूपच त्रास होतोय, चल दे यार, तू कुठली दारू पितोस ते. तर तो मित्र म्हणतो की अरे तू याच्या आधी कधी दारू प्यायली आहेस का. तो बोलतो की नाही. तो की अरे मग राहून दे यार, सवय लागते, तू नको पडूस याच्यामध्ये. तर मित्र असे असायला पाहिजेत, है ना. आपण आपल्यासाठी हित चिंतणारे मित्र असायला पाहिजेत. पण जर आपल्याला फोर्स केलंच कुठे, तर मग कसं आपण नाही म्हणायचं त्यांना, तर असं लाजून म्हणणार का, अंडर कॉन्फिडेंटली म्हणणार का की नको प्लीज, माझ्या घरी ओरडतील, आईला प्रॉमिस दिलंय, असं म्हटलं तर झालं गेलं, आपल्या तोंडाला हा, ग्लास कट. लागला. हॅलो. झाकण काढ आणि मग स्प्रे मार. हा. येस. त्यामुळे आपल्याला डोळ्यात डोळे घालून कॉन्फिडेंटली नाही म्हणायचंय. आता त्यावेळेला खूप जण असतील, खूप जणांचा दबाव असेल, म्हणून कदाचित अचानक कॉन्फिडन्स येणार नाही. मग आपण मिररमध्ये बघून स्वतःचीच प्रॅक्टिस करायचं, किंवा ठरवून ठेवायचं ऍटलिस्ट आपलं कारण, की मी दारू घेणार नाही, किंवा मी सिगारेटला हात लावणार नाही, कारण हे. मग अनेक कारणं असू शकतात. काय काय कारणं असू शकतात. बॉईजसाठी तर हे असू शकतात की बापरे, मला तर नाही पाहिजे की माझी गर्लफ्रेंड कोणा दुसऱ्या मुलाकडे बघून अट्रॅक्ट होतीये, माझी मर्दानगी कमी झाली म्हणून, है ना. किंवा मी माझ्या बायकोला लवकर विधवा होऊ देणार नाही आणि तुझ्या पण बायकोला लवकर विधवा होऊ देणार नाही. किंवा जे काही असू शकतं, जे काही कारण असेल, किंवा आमच्या धर्मात चालत नाही, ते कारण आपलं ठरवलेलं असलेलं पाहिजे. मग मी घेणार नाही कारण हे असं टेप रेकॉर्डर सारखं, त्यांनी काहीही आर्ग्युमेंट केलं तरी टेप रेकॉर्डर सारखं तेच रिपीट करत राहायचं. त्यांच्या आर्ग्युमेंट्सना तेव्हा आन्सर देत बसायचं का, नाही. म्हणजे तू बोलेल ठीक आहे ना, काय काय सायंटिफिक बनतेस, एकदा पण न पिता काय तुला माहिती काय होतं तर. तर मला सांगा, इकडे जर खड्डा आहे खूप मोठा, चिखल आहे, खोल खड्डा आहे, मला दिसतंय की इकडे खड्डा आहे, तर मग मी साईडून जाणार की असं करणार, थांबा खड्ड्यात जाऊन बघतो कसं वाटतंय ते. अर्थात आपण साईडने जाणार, है ना. तर मग आपल्याला माहिती आहे की ऍडिक्शन इज अ ट्रॅप, आपण कोणीही त्याच्यात फसू शकतो, तर आपण जाऊन बघणार का, नाही. म्हणून आपण आर्ग्युमेंट्सला आन्सर देत बसायचं नाही, त्यावेळेला तेच रिपीट करत बसायचं. तरी सुद्धा ऐकत नाहीयेत, खूप फोर्स करतायत, मग अशा वेळेला काय करायचं, तो ग्रुप सोडायचा, दुसऱ्या ग्रुप सोबत जाऊन एन्जॉय करायचं. किंवा सगळी पार्टीच तशी असेल, दारू पिण्यासाठीच ते जमतायत, तर मग आपल्याला तिथून निघायचंय ताबडतोब, कारण की जर आपण थांबलो तर शक्यता आहे आपल्याला ते यूज करायला लागणार आहे. मग काही वेळेला लोक असं म्हणतात की मॅडम आता आमच्या आजूबाजूला सगळेच तसे आहेत, मग फ्रेंड्स कसे होणार माझे. तर मग आठवायचं की भारत हा भरपूर लोकसंख्या असलेला देश आहे, आणि फ्रेंड्स की कोई कमी है क्या यहाँ पर, नाही. आणि असे अनेक लोक आहेत जे हे पदार्थ वापरत नाहीत, फक्त ते बोलत नाहीत. मग आपण जर, जे लोक हे वापरत नाहीत ना, त्यांनी जर स्टँड घेतला, कॉन्फिडेंटली बोलायला सुरुवात केलं, मी निर्व्यसनी आहे चालेल का, असं काहीतरी ट्रेंड केलं, कॉन्फिडेंटली बोलायला लागलो, तर लोक पण आपल्याला जॉईन होतील, ना, किंवा ते सुद्धा विचार करू लागतील. मग आपण शर्म बाळगण्याची गोष्ट आहे का ही, की मी निर्व्यसनी आहे, नाही. आपण आपल्यासाठी हेल्दी चॉईस करतोय, ही अजिबात शर्मेची गोष्ट नाही. मग फ्रेंड्स आपल्याला वेळेला दुसरे पण चूज करावे लागतील, दुसरे शोधावे लागतील. का, तर समजा मला जायचंय माथेरानला, आणि ग्रुप बनलाय व्हॉट्सअप वरती इमॅजिकाला जायचा, मग आयदर माझं डेस्टिनेशन मला चेंज करावं लागेल, जर मला माझं हट्ट आहे की मला हेच फ्रेंड्स पाहिजे, तर मग मी तिकडेच येऊन पडणार, इमॅजिकामध्ये येऊनच पडणार आहे. पण नाही, मला जर माझ्यासाठी हेल्दी चॉईस करायचा आहे,
म्हणजे असं नाही म्हणते मी मॅजिक नॉट हेल्दी चॉईस, माथेरानला जायचं आहे, हेल्दी चॉईस करायचं आहे, तर मग मला माझा हट्ट सोडावा लागणार या फ्रेंड्सचा, दुसऱ्यांसोबत जावं लागणार है ना? मग असे आपण अपॉर्च्युनिटीज, संधी क्रिएट करू शकतो. ट्रेकला जाणं, डान्स करणं, म्युझिक लावून मस्तपैकी विदाऊट दारू पण एन्जॉय करू शकतो. फुल आपण जेव्हा काय म्हणतात कॉन्शियस मध्ये असताना नाचणं आणि मग ते दुसऱ्या दिवशी आठवणं, हे जास्त भारी आहे की टल्ले मन काय नाचतंय माहिती नाही, दुसऱ्या दिवशी काय आठवतंय माहिती नाही, हे जास्त चांगलं आहे. तर असे आपण दाखवून द्यायला पाहिजे की आपल्याला असे पण मार्ग असतात जिथे आनंद घेता येऊ शकतो दारू आणि तंबाखू शिवाय. राईट. तर असे हॅलो. मार्ग उपलब्ध हा बोल ना करून बुद्धू. ठेवू शकतो. ओके. येस. मग आता आजपर्यंत द हुंडा किंवा चाइल्ड लेबर हे खूप कॉमन होतं आपल्या इकडे. याचा अर्थ ते नॉर्मल होतं का? नाही. आपण त्याच्या अगेन्स्ट काम करायला सुरुवात केली. जे चांगलं आहे सोसायटीसाठी ते आपण प्रमोट करणार. म्हणजे चांगलं नाही आहे सोसायटीसाठी त्याच्या विरोधात आपल्याला काम करावं लागणार. मग असे अनेक सेलिब्रिटीज आहेत, डॉक्टर्स आहेत, सक्सेसफुल लोक आहेत जे नाही ड्रिंक करत, स्मोक करत. त्यांना आपण त्यांच्या व्हिडिओज आणि त्यांचे स्टेटमेंट्स आपण फॉरवर्ड करू शकतो. ह्यांचा जर अग्रेसिव्ह प्रोपागंडा सुरू आहे अल्कोहोल इंडस्ट्रीचा, तर अँटी अल्कोहोल कॅम्पेनसाठी आपण हे पण एक मार्ग वापरू शकतो. जसं की जावेद अख्तर बोलतो की मला पश्चाताप होतोय की माझ्या 75 वर्षापैकी 10 वर्ष जे आहेत ते ड्रिंकिंग मध्येच वेस्ट गेले. ते मी 10 वर्ष किती चांगले फ्रुटफुली वापरू शकलो असतो, काही कुठली तरी नवीन भाषा शिकायला किंवा कुठलं तरी वाद्य शिकायला. तसं अनेक सेलिब्रिटीज आहेत, सचिन तेंडुलकर आहे, त्याचे काही व्हिडिओज आहेत, तर असे आपण व्हिडिओज यूज करू शकतो. इवन कपिल शर्माचं उदाहरण आहे की कपिल शर्माने असंच एन्जॉयमेंट मध्ये सुरू केलं दारू वापरायला आणि तो ऍडिक्शन मध्ये गेला आणि मग शो बंद करावा लागला, तो कॉमेडी शो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. मग काही काळाने फॉर्च्युनेटली त्याने ट्रीटमेंट घेतली आणि त्याची सुटली दारू आणि मग त्याला लकीली सपोर्ट मिळाला पुन्हा शो सुरू करण्याचा आणि मग तो शो सुरू झाला. असं सगळ्यांनाच सेकंड चान्स आणि सपोर्ट आणि इज्जत मिळते असं नाही. मग जी गोष्ट सोडायला कठीण आहे त्यापासून जर मला अ, अ, स्वतःचा बचाव करायचा असेल तर बेस्ट गोष्ट काय असणार, पहिलं ड्रिंक किंवा पहिलं स्मोक सुरू न करणं. मग जे लोक फक्त दारू तंबाखू घेतात त्यांच्याकडेच ताकद आहे का आजूबाजूचं पिअर प्रेशर इन्फ्लुएन्स करायची? नाही. जे नाही घेत त्यांच्याकडे सुद्धा ती ताकद आहे की ते पॉझिटिव्हली पिअर प्रेशर इन्फ्लुएन्स करू शकतात. जसं की श्रीलंकामध्ये एक गाव आहे, तिकडे एक महिला होती, ती एनजीओ मध्ये काम करायची. त्या गावामध्ये अशी प्रथा होती की मासिक पाळी आल्यावर ती पार्टी द्यायची, सगळ्यांना बोलवायचं, दारू असायची, नाच गाणं असायचं. मग तसंच हिच्या मुलीला पाळी आली तर हिने ठरवलं की मी पार्टी ठेवणार पण मी दारू ठेवणार नाही. मग तिचा नवरा आणि पोरगा बोलायला लागला की असं कसं मम्मी, असं कसं तू करू शकते, तसं नाही चालणार, लोक आपल्याला शिवाय घालतील. आणि मग ती म्हणाली मला माहितीये की कसं एन्जॉय करता येतं दारू शिवाय पण आणि काय काय होतं दारूने, म्हणून मी हे नाही ठेवणार. मग तिने पार्टीला बोलावलं सगळ्यांना, गेम्स होते, नाच गाणं होतं आणि मग दुसऱ्या दिवशी गावात चर्चा व्हायला लागली. तर चर्चा तर होणारच होती पण चर्चा काय झाली, तर हे किती काल मज्जा आली ना, कारण सगळेजण शुद्धीत नाचले होते, शुद्धीत गेम खेळलेले होते, त्यांना सगळं ते आठवत होतं, तो आनंद झालेला होता. आणि मग ते काय म्हणाले माहिती, आणि किती मस्त ना, 50,000 जे दारूवरती खर्च होणार होते त्या 50,000ची तिने काय केलं, मुलीच्या नावाने एफडी केली. सो असे पण एक्झाम्पल्स आपण सेट करू शकतो आपल्या वागण्यातून. कसं, तर आपल्या फॅमिली फंक्शन, हल्दी, बर्थडे पार्टी मधून आपण दारूला टाटा बाय बाय करू शकतो ना, आणि असं आपण एक्झाम्पल सेट करू शकतो. ओके. तर ज्यांना ज्यांना सवय लागलेली आहे ते त्यांच्यासाठी काय काय उपलब्ध असतं, नशामुक्ती केंद्र, येस, ऍडमिट होणं, किंवा ओपीडी बेसिसवरती पण सायकॅट्रिस्ट कडे जाऊ शकतात. सरकारी दवाखान्यात असतं, मोठमोठे हॉस्पिटल्स असतात नाही का, किंवा मेडिकल कॉलेजेसचे हॉस्पिटल्स असतात, तिकडे फ्रीमध्ये किंवा कमी पैशामध्ये मिळतं. इकडचे आता एमजीएम झालं किंवा सरकारी हॉस्पिटल सायन झालं, इकडे डी ऍडिक्शन सेंटर किंवा सायकॅट्रिक वॉर्डमध्ये मेडिसिन्स मिळतात. ते क्रेविंग कमी करायला आणि विड्रॉल कमी करायला हे मेडिसिन्स असतात.
त्याच्यानंतर क्रेविंग मॅनेजमेंट टेक्निक्स असतात, त्याच्यासाठी काउन्सिलिंग इम्पॉर्टंट असतं. तर काउन्सिलरला, सायकोलॉजिस्टकडे तुम्ही भेट देऊ शकता. अल्कोहोलिक अनॉनिमस फ्री मध्ये काम करतं, त्यांचे वेगवेगळे ग्रुप असतात, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर तिकडे जे लोक दारू प्यायचे आधी आणि त्यांनी सोडलेलं आहे सक्सेसफुली, ते लोक दुसऱ्यांची दारू सोडायला मदत करत आहेत. तर असे रिसोर्सेस आहेत ज्यांना सवय लागली आहे त्यांच्यासाठी. तर त्यांच्यासाठी इकडे हा सपोर्ट उपलब्ध असतो. किंवा आमची हेल्पलाईन आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता ज्यांच्या आजूबाजूला लोक आहेत जे दारू तंबाखू वापरतात आणि त्यांना मोटिवेट करायचंय त्यांना सोडवायला, तर सबसे पहिले जेव्हा ते दारू पिऊन आहेत काहीही बोलायचं नाही. तेव्हा भांडणच होणार आहे, कारण त्यांना काही समजत नाहीये की राईट रॉंग काय आहे, कोणाशी बोलतोय, ब्रेन प्रोसेस नाही करू शकणार आहे इन्फॉर्मेशन, आणि लक्षात पण नसणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांना गिल्ट येतो ना, तेव्हा त्यांच्याशी बोलायचंय. तेव्हा असं नाही सोडायचं की जाऊ दे ना, आज नाही दारू प्यायलेत ना, जाऊ दे ना, कशाला विषय काढा. नाही, दॅट इज द राईट टाइम. तेव्हा त्यांच्याशी बोलायचंय. कसं बोलायचंय, तर प्रेमाने, जी काळजी तुम्हाला त्यांच्याबद्दल वाटते की बघा ना, दारू पिणारे वाईट नसतात, पण ही दारू वाईट असते. तर आपण या दारूला थोडं आपल्यामधून काढून टाकूया का? ते ना आपल्यावरती हे परिणाम करते. आणि आपल्याला हे समजून घ्यायचंय की ते फसलेले आहे. ठीक आहे. त्यामुळे तुमची काळजी तुम्हाला त्यांना दाखवायची आहे. असं नाही बोलायचं, आज पण दारू पिऊन आलाच, चल घराबाहेर चल. तो ठीक आहे, तो परत जाईल, पुन्हा दारू पिऊन येईल. तर आपल्याला असं बोलून चालणार नाही आहे. आपल्याला त्यांच्याशी प्रेमाने, काळजीने, लव्हिंग अपील करावं लागणार आहे. दुसरं होप देऊ शकतं की तू तू जर सोडवायचं ठरवलंस तर मी तुला सपोर्ट करेन, आणि उपलब्ध असते मदत मेडिकली जे तुला मदत करतील. अशा काही मोटिवेशनल स्टोरीज आहेत, सक्सेसफुल स्टोरीज. आम्ही व्हिडिओज आमच्या युट्यूब चॅनलवर टाकले. WHO सोबत कॅम्पेन केलं होतं तेव्हा. तर ते तुम्ही त्यांना फॉरवर्ड करू शकता, ते दाखवू शकता की बघा हे असं असं सुटू शकतं. होप देणं त्यांना, असं रिअश्युरन्स देणं की हा जो विड्रॉल आहे, म्हणजे त्रास होणं दारू न प्यायल्यावरती, तर ते टेम्पररी असतं. म्हणजे मिनिमम 7 दिवस ते मॅक्झिमम 1 मंथ किंवा 2, असंच ते विड्रॉल चालतं. आणि ते विड्रॉल कमी करण्यासाठी पण औषधं असतात. किंवा तुम्हाला थोडंसं ते त्रास सहन करायचा असतो. म्हणजे सुरुवातीचे काही दिवस तीव्र त्रास होणार, सुरुवातीचे 4 दिवस, मग नंतरचे 3 दिवस माइल्ड होणार, नंतर हळूहळू तो त्रास निघून जाणार जर दारू नाही पियाली तर. आणि फक्त हेच नाही बोलत राहायचं, तुमचं नातं जे आहे ते सुद्धा कंटिन्यू करायचं. बाकीचे पॉझिटिव्ह इंटरॅक्शन, की अरे बघ ना, कशी चांगली नोकरी मिळवलीस तू तुझ्या बळावर, किती चांगले मार्क्स काढलेस, चांगल्या कॉलेजमध्ये गेलास, म्हणजे तू चांगला आहेस. पण हे असं होतंय, तर मग तू हे जर करू शकलास, हे अचिव्हमेंट्स करू शकलास, तर तू दारू पण सोडू शकतोस. हे तुला शक्य आहे, तुझ्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे, असं आपण त्याला मोटिवेट करू शकतो. आणि काही क्रेविंग मॅनेजमेंट टिप्स त्यांना देऊ शकतो. तर ते आहेत, त्याचा ब्लॉग आहे, तो तुम्ही मेसेज केला तर नंबरवर, तर हा असा आम्ही डिटेलमध्ये ब्लॉग आहे याचा, तर तुम्ही मेसेज करा, मी तो पाठवू. किंवा poisonswelove.org या वेबसाईटवर तुम्हाला मिळेल. आणि ड्राय जानेवारी कॅम्पेन बद्दल पण एक युट्यूब व्हिडिओ आहे, ती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. ऑलराईट. ओके. सो आतापर्यंत माझ्याकडून तर बोलून झालेलं आहे. आता आपण डिस्कशनसाठी ओपन आहे. आपल्याकडे किती 15 मिनिटं आहेत, 15-20 मिनिटं आहेत. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता, किंवा तुम्हाला काही एक्सपिरियन्सेस शेअर करायचे आहे तर ते तुम्ही सांगू शकता. तुम्हाला काही ओपिनियन तुमचं मांडायचं आहे तर तसं करण्यासाठी आता खुला आहे.